येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती 7 शब्द उद्गारले. 7 या शब्दाचं बायबलमध्ये फार वेगळ्या रीतीचं महत्त्व आहे. 7व्या दिवशी परमेश्वर देवबापाने 6 दिवसात पृथ्वी निर्माण केली, 7व्या दिवशी त्याने विश्रांती घेतली. 7 हा एक पूर्णतेचा आकडा आहे. आणि प्रकटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये जो कोकरा आपण पाहतो, जो वधण्यात आला होता, त्याला 7 डोळे आहेत आणि 7 शिंग आहेत. 7 म्हणजे परिपूर्णतेचा हा अंक आहे. अनेक गोष्टी 7 या गोष्टीबद्दल पाहायला मिळतात. 7 रंगी मेघधनुष्य परमेश्वराने नोहाला आकाशात दाखवलं आणि करार केला. अनेक गोष्टी आहेत. 7 शिक्के, 7 समया, 7 मंडळ्या, 7 वाट्या, अशा खूप गोष्टी, 7 देवदूत, अनेक गोष्टी आपल्याला प्रकटीकरणापर्यंत पाहायला मिळतात. परंतु आज या ठिकाणी प्रभूचं वचन आपल्याला सांगत आहे की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती 7 उद्गार काढले. सर्वप्रथम त्याने जो उद्गार, या ठिकाणी आपण जे वचन वाचलं लूक याचा 23वा अध्याय आणि 34वा वचन, प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे की हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. प्रभूचे फार हाल आणि अपेष्टा प्रभूला त्या ठिकाणी सहन कराव्या लागल्या. गेतसेमाने बागेपासून त्याच्या वेदनांना तो प्रारंभ झाला. रक्ताचे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता, रक्तमिश्रित घाम पडत होता. वेदनांना सुरुवात झालेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताला 39 असे फटके मारण्यात आले की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत येशू ख्रिस्त रक्तबंबाळ झालेला आहे. त्याला लोक विचारतायत की तू खरंच देवाचा पुत्र असशील तर आम्हाला सांग, अजूनही आम्ही तुला सोडवू शकतो. कोणी त्याच्या तोंडावरती थुंकतंय, कोणी त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालतंय, छडीने प्रहार केला जातो यासाठी की ते काटे त्याच्या मस्तकात जाऊन रुतावेत. त्याच्या वेदना कशा तीव्र होतील याकडं या क्रूर शिपायांनी लक्ष दिलं. आणि येशूच्या वेदना ह्या अतिशय भयंकर आहेत. नांगराने जशी जमीन नांगरावी अशी ख्रिस्ताची पाठ त्या फटक्यांच्या द्वारे अशी नांगरल्यासारखी झाली की त्याचं शरीर छिन्न विछिन्न करण्यात आलं. कोणी त्याच्या दाढीचे केस ओढतंय, त्याची निंदा केली जाते, कोणी गुडघे टेकतंय, त्याला चिथवण्याचा चिडवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला म्हटलं जातंय की जर देवाचा पुत्र आहेस स्वतःला वाचव. अनेक गोष्टी, शारीरिक रीतीच्या वेदना, आत्मिक रीतीच्या वेदना येशू ख्रिस्त या ठिकाणी पाहत आहे, अनुभवत आहे. त्याचाच वधस्तंभ त्याच्याच खांद्यावरती देण्यात आला. आणि तो वधस्तंभ घेऊन येशू ख्रिस्त त्या गुलगुता टेकडीवरती ज्यावेळी जाऊन पोहोचला, त्याला कवटीची जागा म्हणतात. अनेक टेकड्या त्या ठिकाणी, अनेक डोंगर त्या इस्रायलच्या पवित्र भूमीमध्ये आहेत, पण ती गुलगुता टेकडी का, ती कवटीची जागा का, जो अर्थ मला कळाला तो मी तुम्हाला सांगेन. कवटी म्हणजे मस्तक. येशू ख्रिस्त त्या डोंगरावरती मारला गेला जिथं तो मंडळीचं मस्तक असा घडत होता. ज्या ठिकाणातून परमेश्वराची महान अशी दया मानव जातीसाठी सिद्ध करण्यात येत होती, अशा ठिकाणी ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं. शिपायांनी आपल्या हातामध्ये फार मोठे भयंकर असे कुऱ्हाडी खिळे घेतले आणि हातोड्याचे प्रहार करून ख्रिस्ताला वधस्तंभावर विंधण्यात आला. हातापायात त्याचे खिळे ठोकण्यात आले. अतिशय हाल अपेष्टा त्या ठिकाणी ख्रिस्ताला सहन कराव्या लागल्या. हा असा देव आहे की 400 वर्ष मलाकीच्या पुस्तकानंतर मानवाशी बोलला नव्हता. 400 वर्ष. हा देव असा देव आहे की तो नुसता बोलत राहत नाही. खूप लोकांनी प्रयत्न केला देवाशी बोलण्याचा. शाऊल ज्यावेळेस चुका करतो आणि असा शमूएलाच्या वस्त्राचा काठ त्याने धरला की लिटरली सेवक पुढे गेला आणि काठ हातात राहिला. वस्त्र फाटेपर्यंत तो सेवकाला सोडायला तयार नाही. परंतु शाऊलाने चुका केल्यानंतर परात्पर देव शाऊलाशी मुळीच बोललेला नाही. परमेश्वराने त्या ठिकाणी त्या शाऊलाशी अबोला धरलेला आहे. या ठिकाणी अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ख्रिस्त शांत आहे, त्याला मारलं जातंय, त्याचा छळ केला जातोय, पण प्रभू येशू ख्रिस्त कोणाला उत्तर देत नाही. तो शांत आहे. आणि ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळल्यानंतर पहिला उद्गार तो उच्चारतो की हे बाप्पा, त्यांना क्षमा कर. हे जे
यहुदी लोक आहेत, बायबलचे अभ्यासक होते, पण बायबलच्या ऑथरला, लेखकाला ते वधस्तंभावर खेळत होते याची त्यांना जाणीव नव्हती. बायबल तोंडपाठ आहे, यशा 53 त्यांना माहित आहे, पण तरी सुद्धा ख्रिस्ताला ते क्रुसावर खेळत होते आणि ख्रिस्त त्यांच्याच हाताने मारला जात होता. हे रोमी शिपाई त्याला मारत असताना त्यांच्या मनात एकच आहे की आमचं काम आहे चोर लुटारू यांना मारण्याचं. त्यांना त्याच्यात काही वावगं वाटत नव्हतं. क्रूरतेने ते येशूला मारत होते आणि त्यांच्या मनात हेच होतं की जे चोर आणि लुटारू आहेत त्यांच्याशिवाय अशी शिक्षा कोणाला दिली जात नाही, तीच शिक्षा या व्यक्तीला होत आहे. त्याला गुन्हेगार समजून ते मारत होते आणि म्हणून हे नासमजपणे न कळता त्यांनी ख्रिस्तावरती गोष्टीचा अर्थ न कळता, त्यांनी प्रभूला न ओळखता त्यांनी क्रुसावरती खेळलं होतं. आणि म्हणून प्रभू पहिल्या शब्दात देवाकडे विनंती करत आहे की हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये बायबल सांगतं, द्वेष कलह उत्पन्न करतो, प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? काय करते? प्रीती सर्व अपराधांवरती झाकण पांघरून घालते. देवाच्या प्रिय लोकांनो, 3 गोष्टी टिकणार आहेत, फार सुंदर आहेत. प्रीती, आशा, विश्वास. प्रीती, आशा आणि विश्वास 3 गोष्टी आपल्याकडे आहेत, पण सगळ्यात जास्त टिकणारं काय? विश्वास टिकणारा नाहीये सार्वकालिक. अरे बापरे, असं का म्हणता? बघा, आज मी मुंबईला राहतो आणि मी देवाला म्हटलं की देवा मला खडकीच्या चर्चमध्ये घेऊन जा प्रभू. हालेलुया. देवाने माझी प्रार्थना ऐकली. आता इथून गेल्याच्या नंतर प्रभूला मी धन्यवाद देईल की प्रभू तुला धन्यवाद, तू मला तिथं घेऊन गेला. जो विश्वास होता प्रभू इथं आणण्याचा, तो विश्वास पूर्ण झाला. आता परत तीच गोष्ट बोलण्याची गरज नाहीये. एखादा म्हणतो माझं लग्न होऊ दे, माझा विश्वास आहे 2024 मध्ये माझं लग्न होईल. एकदा लग्न झालं की परत त्याला त्या विश्वासाची गरज आहे? संपलं. आशा, माझं असं होणार आहे, मला आशा आहे, ती गोष्ट पूर्ण झाली, आशा संपली. पण प्रीती सार्वकालिक आहे. का? कारण की देव प्रीती आहे. देव प्रीती आहे म्हणून प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपला देव असा आहे की तो आमच्या अपराधांवरती पांघरून घालणारा परमेश्वर आहे. येशूच्या एका शब्दाने पातक्यांना क्षमा मिळाली. हा क्षमेचा संदेश वधस्तंभावर आपल्याला पाहायला मिळतो. देवाच्या प्रिय लोकांनो, माफ करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. काय करणं? काय करणं गरजेचं आहे? माफ करणं गरजेचं आहे. माफी केली पाहिजे. एकदा एक देवाचा सेवक प्रवासात होता आणि त्याच्याबरोबर एक असिस्टंट पास्टर पण होता, बरोबर एक सेवक अजून एक होता. आणि हा सेवक एका गावातून दुसऱ्या गावी जायचा आणि मग जाता जाता वेगवेगळ्या ठिकाणी तो प्रभूचं कार्य करायचा आणि वाटेत जसं मिळेल तसं खाणं, जे जमेल तिथं राहणं, जसं असेल तसं देवाच्या कार्यासाठी तो गौरव करत होता. जाता जाता एक दिवस काय झालं की या सेवकाला एक नदी दिसली आणि त्याने म्हटलं की सकाळची वेळ आहे, चल आपण तिकडे आंघोळ करून घेऊ. ज्यावेळेस हा सेवक देवाचा दास आपल्या असिस्टंटला घेऊन, आपल्या बरोबरच्या सोबत्याला घेऊन तिथं त्या नदीवरती आंघोळीला गेला, किनाऱ्यावर बसला, आंघोळ करतोय. आणि आंघोळ करत असताना किनाऱ्यावर त्याचा हात आहे एका दगडावरती, एक लाल मोठी मुंगी आली आणि त्या सेवकाच्या हाताला जोरात कडकडून चावली. आणि चावत असताना या सेवकाने दुसऱ्याला सांगितलं, जो बाहेर होता त्याला सांगितलं, एक झाडाचं पान दे पटकन, झाडाचं पान दे. कशाला? लवकर दे पटकन. त्याने पान घेतलं आणि ती मुंगी जी आहे ती झाडाच्या पानावर घेतली आणि बरोबर बाजूला त्याने सोडून दिली चांगल्या जमिनीवरती. आणि म्हटलं कशाला त्या मुंगीला द्यायचं फटकाने, टाकायचं मारून, का असं केलं? त्यावेळी त्या सेवकाने म्हटलं, मुंगीचा स्वभाव आहे चावण्याचा, माझा स्वभाव आहे माफ करण्याचा. हालेलुया. तुमच्या विरुद्ध कोणी बोललं त्यांना तुम्ही काय करणार? ख्रिस्त त्या वधस्तंभावरती खेळलेला असण्याच्या त्या स्थितीमध्ये तो संपूर्ण मानव जातीसाठी याचना करत आहे की ज्यांच्याकडून नकळत पाप झालेत, ज्यांना समजलेलं नाही येशू ख्रिस्त कोण आहे, त्यांच्यावर दयेची याचना व्हावी. या ठिकाणी वधस्तंभाच्या जवळ असलेल्या या सर्व जमावासाठी प्रभू मध्यस्थी करत आहे की प्रभू म्हणत आहे की त्यांच्या अपराधांची क्षमा कर. देवाच्या प्रिय लोकांनो, लूक याचा 7वा अध्याय 36 ते 50 वचनामध्ये फार सुंदर घटना दिलेली आहे. एक स्त्री
शिमोनाच्या घरी आलेली आहे. वास्तविक आमंत्रण होतं येशू ख्रिस्ताला. येशू ख्रिस्त आणि 12 शिष्य भोजनासाठी शिमोन याच्या घरी, परुषाच्या घरी पोहोचलेत. येशू जेवायला तिथे बसलाय हे गावातील एका पापी स्त्रीला कळालं येशू या घरी आलाय. तिला कुणी आमंत्रण दिलं नव्हतं, तिला कुणी म्हटलं नाही की तू घरी ये. काही लोक असे असतात की ज्यांना आमंत्रणाची गरज नसते, आणि काही लोक असे असतात ज्यांना 50 वेळा आमंत्रण देऊन पण. या ठिकाणी ही स्त्री, तिला आमंत्रण नसताना देखील ती त्या घरामध्ये आली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे, काय करते ही? रडतीये रडतीये रडतीये. आणि तिने येशूचे पाऊलं आसवांनी भिजवून टाकले. प्रभूला धन्यवाद. किती तिला मोठा आशीर्वाद मिळाला, किती अद्भुत गोष्ट केली. अलाबास्त्र कुप्पी तिने फोडली आणि ती तिने येशूच्या चरणावरती टाकली. प्रभूच्या प्रिय लोकांनो, एक पापी स्त्री आहे पण तिची कृती धार्मिकतेची आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पापी ज्यावेळेस पाप करायचं सोडून प्रभूच्या भजनी लागतो, तिथून पुढे जीवन बदललंच म्हणून समजा. एकदा बदलण्याची गरज आहे आणि एकदा प्रभूच्या चरणाशी रडण्याची गरज आहे. बस तिथून पुढे तुमचा एक आशीर्वादाचा प्रवास सुरू झालाच म्हणून समजा. आता तिथं त्या घरातला तो जो शिमोन नावाचा व्यक्ती आहे, मालक आहे घराचा, तो मनात विचार करतो, ही बाई पापी आहे, हात लावतीये, पायाचे मुके घेतीये, रडतीये. हा जर संदेश असता तर असं का होऊ दिलं असतं याने? आणि मग येशू ख्रिस्त तर सगळं ओळखणारा देव आहे, सगळं त्याला ठाऊक आहे कोणाच्या मनात काय चाललंय. आणि मग येशू ख्रिस्ताने त्याला प्रश्न विचारला की एका कर्जदाराचे, एका व्यक्तीचे 2 कर्जदार होते आणि एकाकडे 500 रुपये, दुसऱ्याकडे 50 रुपये होते. दोघांनाही कर्ज माफ झालं. कोण व्यक्ती मालकावरती जास्त प्रेम करील? तुम्ही सांगा, कोणता, 500 वाला की 50 वाला? खूप छान, गणित चांगलं आहे तुमचं. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. 500 वाला जास्त प्रेम करेल कारण त्याचं जास्त माफ करण्यात आलंय. येशू ख्रिस्ताने म्हटलं, होय तसंच आहे, बरोबर उत्तर दिलंस. आणि ह्या स्त्रीची जास्त पाप माफ करण्यात आली म्हणून ती माझ्यावरती जास्त प्रेम करते. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या पवित्र वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या स्त्रीच्या पापांची क्षमा झाली. प्रभूच्या चरणाशी आल्यानंतर प्रभूच्या सामर्थ्याने त्या स्त्रीला माफी मिळाली. आमची पाप कितीही जास्त असू द्या, कितीही मोठी असू द्या, ख्रिस्ताचं सामर्थ्य, त्याच्या रक्ताचं सामर्थ्य पुरेसं आहे की त्या सामर्थ्याने आमच्या सर्व प्रकारच्या पापांची आम्हाला क्षमा मिळावी. योसेफ असा एक देवाचा महान अभिषिक्त जुन्या करारात होऊन गेला. नवीन करारातला पण अभिषिक्त आहे, पण जुन्या करारातल्या योसेफाबद्दल आपण पाहिलं, 11 भाऊ त्याच्या विरोधात होते. कारण आपल्या योसेफाला स्वप्न पडायची. स्वप्न काय पडायची? पेंड्यांचं स्वप्न, सूर्य चंद्र ताऱ्यांचं स्वप्न. आणि अर्थ काय निघायचा? भाऊ त्याच्या समोर नतमस्तक होतील. हालेलुया. देवाचा अनुग्रह योसेफावरती होता. भावांना तिरस्कार वाटायचा, राग यायचा. एक दिवशी योसेफ भावांना भेटण्यासाठी गेला आणि हे रक्ताचे नाते बघा किती जबरदस्त आहेत. सख्या भावांनी उचलून त्या योसेफाला टाकून दिलं खड्ड्यामध्ये. काही वेळाने एक भाऊ मध्यस्थी करतो, जवळून मिद्यानी लोक चाललेत, विकून टाकू याला, पण मारू नका रे त्याला, जाऊ दे त्याला, जाऊ द्या. जागा काढला त्याचा बिचाराचा, त्याला मिद्यानी लोकांच्या हाती विकून टाकलं. भावांनी, सख्या भावांनी योसेफावरती अन्याय केलेला आहे. त्यांना वाटलं इथून जाऊन योसेफ आता कोणाचा तरी गुलाम होईल. ज्याच्यावर देवाचा हात आहे तो गुलामीत राहू शकत नाही. ज्याच्यावर प्रभूची कृपा आहे, परमेश्वर त्याला स्थानापन्न केल्याशिवाय राहत नाही. जग तुम्हाला फेकायला तयार आहे, पण माझा स्वर्गीय देव तुम्हाला झेलून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याची दया योसेफावर अशी झाली, एक दिवस आला की तो पूर्ण मिसर देशाचा प्रेसिडेंट झाला. आता खूप लोक वचनातून बोलत असताना हे सांगतात, योसेफाचा देशात दुसरा दर्जा होता. पहिला दर्जा कोणाचा होता? फारो राजाचा होता पहिला दर्जा. पण मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन, योसेफ दुसरा नाही, योसेफ पहिल्या दर्जावरती होता. तुम्ही म्हणाल का बरं? कारण की बायबल सांगतं की योसेफ हा फारोसाठी बापा समान होता. बाप मोठा आहे की मुलगा मोठा आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर जेव्हा तुम्हाला उचलतो तो तुम्हाला पहिल्या स्थानावर नेऊन ठेवतो. हालेलुया. तर
आता ज्यावेळेस हे भाऊ त्याला परत भेटतात, बायबल सांगतं उत्पत्ती 50वा अध्याय आणि यातील 19 ते 21 वचनामध्ये, उत्पत्ती 50 19 ते 21 मध्ये योसेफ त्यांना म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने त्या चांगल्यासाठीच योजले आहे. तर आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. योसेफ उगाच मोठा झाला नाही, त्याच्याकडे क्षमेचा स्वभाव आहे. लाईफमध्ये पुढे जायचंय तर आमचे राग द्वेष आम्हाला सोडावे लागतील, माफ करावं लागेल एकमेकांना. मनात खूप लोक राग ठेवून जगतात आणि त्या रागाचं रूपांतर फार मोठ्या जीवनातील अडखळण्याचं त्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. आज या वचनातून आम्ही एक गोष्ट पक्की शिकत आहोत. येशूचा पहिला उद्गार क्षमेचा उद्गार आहे. सरते शेवटी इफिस 4 अध्याय 32 वचन वाचणार आहोत. इफिस 4 आणि 32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. येशूकडून क्षमा मिळाली, आम्ही पण पुढे इतरांना क्षमा केली पाहिजे. प्रभूची प्रार्थना म्हणतो आपण, जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, सोडून दिले आहे की नाही, तसंच हे प्रभू आमची ऋण पण सोड, आमच्या अपराधांची क्षमा कर. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ताने आम्हाला क्षमा दिली आहे आणि आम्हाला देखील इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. माझा विश्वास आहे की नक्कीच आज हा निर्णय आपण घेऊया. ज्यांच्याबद्दल आमच्या मनात राग द्वेष आहे, आज या उत्तम शुक्रवारी उत्तम कामगिरी करू, त्या सगळ्यांना माफ करून टाकू. हालेलुया, बोलो येशू मसीह की. एक लहानशी प्रार्थना करू. प्रेमळ देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येतो. तुझ्या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची भेट घेतली, धन्यवाद देतो. तू क्षमा केलीस आणि आम्हाला देखील क्षमा करण्याचं मन दिलंस, धन्यवाद. येशूच्या नावात मागतो म्हणून पित्या ऐक, आमेन. लूका शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 43 वचन. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज पूर्ण करायला पाहिजे तू आज सुखलोकात असशील, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. वास्तविक पाहता या ठिकाणी ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे आणि तो अपराधात गणला जावा याविषयीच्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या पूर्ण होण्याची ही घटका किंवा ही वेळ नेमून देण्यात आलेली आहे. ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे. दोन बाजूला दोन चोर आहेत आणि एक चोर आहे जो निंदा करत आहे आणि दुसरा चोर निंदा करणाऱ्याचं ताडण करतोय आणि त्या ठिकाणी तो विनंती करतो. 42व्या वचनामध्ये, लूक 23:42 मध्ये तो म्हणतो, मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राज अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. राज अधिकाराने याल म्हणजे ज्यावेळेस आज तू आलेला आहेस, कोकरासारखा आलाय, कारण बाप्तिस्मा करणारे योहानाने तशी साक्ष दिलेली आहे. आणि आज तुझी जी स्थिती क्रुसावरती लोक पाहत आहेत, येत्या दिवसात ते लोक, हे जग तुला पाहिल की तू मेघारूढ होऊन येणार आहेस, राजासारखा येणार आहेस, सामर्थ्य घेऊन येणार आहेस. आधी आला त्यावेळेस कोकरासारखा आला, आता पुन्हा येईल तेव्हा यहुदा वंशाचा सिंह येणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा प्रभू त्या चोराला अभिवचन देत आहे, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. देवाची अभिवचनं एवढी सामर्थ्यवान आहेत. अब्रामाला परमेश्वराने अभिवचन दिलं, तुझी संतती मी वाळूच्या कणांसारखी, रजकणांसारखी करेन, आकाशातील ताऱ्यांसारखी मी तुझी संतती करेन. दोन्ही प्रॉमिस त्याच्याकडे आहेत. परमेश्वराने जे अभिवचन त्याला दिलं होतं ते अभिवचन परमेश्वराने पूर्ण केलं. आधी हागारेपासून त्याला मुलगा झाला, काय त्याचं नाव?
इश्माईल. आणि हा इश्माईल त्याची संतती आज गल्फ कंट्रीमध्ये आहे जास्त. आणि तो सगळा वाळवंटी भाग आहे. वाळवंटातले सगळे आशीर्वाद त्यांच्याकडे आहेत. पेट्रोल, डिझेल, सगळं फ्युएल, सगळं जमिनीतलं त्यांच्याकडे आहेत, गल्फ कंट्रीच्या लोकांकडं. ती पण अब्रामाची लेकरं आहेत. पण आम्ही वाळवंट नाही, आम्ही वाळू नाही, आम्ही आकाशातले तारे आहोत. देवाने आम्हाला तारे केले आणि म्हणून त्यांच्याकडे जगाचे आशीर्वाद, आमच्याकडे स्वर्गाचे आशीर्वाद. पहिला आदाम मातीतून आला म्हणून त्यांनी माणसाला मातीत घातलं. दुसरा आदाम स्वर्गातून आला म्हणून त्याने आम्हाला स्वर्गात जाण्याचा अधिकार दिला. अब्रामासाठी देव बापाचं अभिवचन पूर्ण झालं. देवाची स्तुती असो. मोशेला अभिवचन दिलं की मी तुला निवडला आहे, तुला दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जाईल आणि त्याला कनान देश म्हटलेला आहे, त्या पवित्र भूमीवर मी तुला घेऊन जाणार आहे. काय मोशे त्या ठिकाणी गेला? नाही गेला. तो त्या ठिकाणी बायबल सांगतं की नबो पर्वतावरून त्याने तो देश पाहिला, पण त्याला तिथं जाता आलं नाही. पण देवाने तर अभिवचन दिलंय. देवाला अभिवचन बदलता येत नाही. परंतु जर आपण बायबलचा सखोल अभ्यास केला तर आपल्याला कळतं की त्या प्रदेशामध्ये जे देवाने अभिवचन दिलं होतं तिथं मोशेची पावलं लागली. कधी? येशू ख्रिस्ताचं रूपांतर होत असताना एली आणि मोशे ज्यावेळेस उतरले त्या भूमीला त्यांची पावलं लागली. तो कनान देशच होता. देवाच्या लोकांना माणसं मरतात, पण त्यांनी जे देवापासून अभिवचन प्राप्त केलंय ते कधीच मरत नाही. आमेन. आम्ही लहान होतो आणि त्या लहान वयामध्ये असताना एक देवाचे सेवक रॉबर्ट अंकल आमच्या घरी यायचे, फार वयस्कर. आणि आम्हा दोघा भावांना, मला आणि माझ्या मोठ्या भावाला, दोघांनाही डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायचे, हे देवा या लेकरांवरती तुझा अग्नी उतरून येऊ दे. मी हळूच डोळे उघडून बघायचो, म्हातारा मला जाळतोय की काय, नाही का. मला भीती वाटायची का हे काय चाललंय यांचं. आहे सेवक आहे, चांगली गोष्ट आहे, पण हे काय मला कधी कळत नव्हतं. पण आज मला कळतंय रॉबर्ट अंकल जगात नाहीत, पण तो अग्नी मला माझ्यावरती जाणवतो. देवाची स्तुती असो. देवाची अभिवचनं मरत नाहीत. देवाची अभिवचनं कधी मरत नाही. एलियाने 7 चमत्कार केले. दुप्पट अभिषेक कुणाला मिळाला? आलिशाला मिळाला. आलिशाने किती चमत्कार केले? 7 दुने दुप्पट अभिषेक ना. तर आलिशाने 14 चमत्कार करायला पाहिजे, पण आलिशाने 13 चमत्कार केले. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस आलिशाला कबरेत ठेवलं, त्याच्या मेलेल्या हाडांना श्रीमंताचं मृत शरीर ज्यावेळेस लागलं, श्रीमंत जिवंत झाला, त्यावेळेस ते अभिवचन पूर्ण झालं दुप्पट अभिषेकाबद्दलचं. सांगण्याचं तात्पर्य हे की हा असा देव आहे, तो बोलला तर ते पूर्ण होणारच. त्याचा शब्द कुणालाच रद्द करता येत नाही. त्या प्रभूने, त्या परात्पर देवाच्या पुत्राने अभिवचन दिलंय, तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. तारवामध्ये जा, मी तुझा बचाव करणार आहे. नोहाला अभिवचन दिलं, पूर्ण केलं. आता हा चोर आहे, 8वी आज्ञा त्याने मोडली आहे, चोरी केलेली आहे, वधस्तंभावर हा लटकलेल्या स्थितीमध्ये आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, दोघांच्या जीवनाकडे पहा. एक चोर निंदा करतो तसाच आहे. दोन्ही चोर पापीच होते, पण एक चोर शेवटच्या क्षणी मनाचं परिवर्तन करतो आणि प्रभूशी बोलतो की प्रभू राजवैभवने येशील तेव्हा माझी आठवण कर. हे त्याला कुणी प्रकट केलं? कुठल्या चर्चचा मेंबर होता तो? कुठलं बायबल वाचलं होतं त्यांनी? देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट पक्की कळाली पाहिजे. ज्या वेळेस पेत्राने कन्फेस केलं, प्रभू विचारत होता ना, तुम्ही मला काय म्हणून ओळखता? आणि पेत्राने सांगितलं की आपण जिवंत देवाचे पुत्र येशू ख्रिस्त आहात. त्यावेळेस प्रभूने म्हटलं की हे तुला मांस किंवा तुझ्या रक्ताने, तुझ्या शरीराने नाही प्रकट केलंय, कुणी नाही सांगितलंय, हे तुला पवित्र आत्म्याने प्रकट केलंय. येशू हा देवाचा पुत्र आहे हे ओळखण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. ज्याला पवित्र आत्मा नाही त्याच्यासाठी वधस्तंभ आणि सुवार्ता व्यर्थ होते. त्याला ह्या गोष्टी समजत नाहीत. वधस्तंभावर परमेश्वराने त्या चोराचा ताबा घेतलेला आहे आणि त्याला कळालंय की हा कोण आहे, हा ख्रिस्त आहे आणि त्याचं वैभव काय आहे, त्याच्याबद्दलचं गहन त्याला गूढ समजलं.
या ठिकाणी तो चोर आज्ञा मोडत आला होता आयुष्यभर, पण येशू ख्रिस्ताने आज्ञा पूर्ण केलेली आहे. तो चोर आणि लुटारू होता, परंतु येशू ख्रिस्त सर्वांचं तारण करणारा आहे. योग्य ठिकाणी त्याने हाक मारली, योग्य ठिकाणी त्याने मदत मागितलेली आहे आणि त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे. ज्या वेळेस हा पेत्र पाण्यावर चालत होता, मध्येच बुडू लागला, त्यावेळेस त्याच्याकडे ऑप्शन होते आपल्या मित्रमंडळीला 11 शिष्यांना हाक मारण्याची, पण त्याने शिष्यांना हाक मारली नाही. ज्याने पाण्यावर चालायला बोलवलं आहे त्याच प्रभूकडे त्याने हाक मारली आणि आपण पाहतो की त्याचे प्राण वाचले, प्रभूने त्याला सहकार्य केलं. आज आम्हाला हे कळणं गरजेचं आहे की आमच्या कठीण प्रसंगामध्ये आम्ही कोणाला हाक मारतो. चोराने हाक मारली, ख्रिस्ताला सांगितलं की जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा प्रभू माझी आठवण कर. देवाच्या लोकांनो, योहान 10वा अध्याय आणि 10वं वचन आपल्याला सांगतं, चोर येतो तो केवळ घातपात आणि नाश करण्यासाठी येतो, परंतु येशू ख्रिस्त जो आलेला आहे तो जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी म्हणून येशू ख्रिस्त जगात आलेला आहे. हे दोन चोर घातकी होते, परंतु एकाच्या परिवर्तनामुळे प्रभूने त्याला क्षमा केली आणि त्याच्या जीवनावर आशीर्वाद आला. वास्तविक पाहता सगळ्या जुन्या काळापासून इतिहास बघा सगळ्या चोरांचा. एक स्त्री चोर होती, म्हणजे आशीर्वादित परिवारातली होती, पण तिने मूर्त्या चोरल्या होत्या. काय बरं तिचं नाव? क्या बात आहे, तुम्ही बायबल वाचणारे लोक आहात. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. खूप आनंद वाटला मला. राहीलने मूर्त्या चोरल्या, बाप पाठलाग करत आला. याकोब काय म्हणतो माहिती का? ज्याने चोरल्या असतील तो मरणार. बन्यामीनचा जन्म होताच मरण पावली ती. 12 वंश पूर्ण होणार होते. लेकराचा जन्म झाल्याबरोबर ती मरण पावली. का? कारण तो शाप आला त्या चोरीचा. चोरीमुळे मृत्यू होतो हे आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं. आखानाचं पातक, वस्तू चोरल्या, सुवर्ण वस्तू. आयनगरामध्ये पराभव झाला यहोशवाच्या सगळ्या टीमचा. काय कारण आहे आणि पुढं काय झालं? त्या आखानाचा शेवट, त्याच्या परिवाराचा शेवट मरणाने झाला. जाळून टाकलं सगळ्यांना. देवाच्या लोकांनो, यहुदा इस्करियोत डबीमधून पैसे चोरायचा, शेवटी काय झालं? गळफासच घेतला, मरावंच लागलं. हनन्या सप्पिरा, कुठं त्यांचं चांगलं झालं? देवाचा पैसा चोरला, लवाडी केली, सरते शेवटी त्यांना मरावं लागलं एका पाठोपाठ एकाला. पण हा लुटारू, हा चोर, देवाच्या प्रिय लोकांनो, याचा पण शेवट मरणच होता. पण बघा या ठिकाणी त्याच्या जीवनात काय परमेश्वराने अलौकिक कार्य केलंय. चोराने त्याला चोर, त्याला लुटारू का म्हटलंय? आयुष्यभर दुसरे का माल अपना है ऐसा सोच के चलता था. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही मेंटॅलिटी बदलली पाहिजे. ज्याला जे देवाने दिलंय ते परमेश्वरापासून प्राप्त झालेलं आहे. चोरी, लुटमार हे आमचं काम नाही. या चोराने आयुष्यभर कितीतरी ठिकाणी डाके टाकले असतील आणि चोर काय करतो? गोष्टी चोरत राहतो, चोरत राहतो, चोरत राहतो. आता हा चोर त्यांनी कितीतरी मोठमोठ्या चोऱ्या केल्या असतील, किती मोठी करू द्या, हजारोची करू द्या, लाखोची करू द्या, नाही तर करोडोची करू द्या, त्याच्या जीवनातल्या सगळ्या त्याच्या चोऱ्याने त्यांनी प्राप्त केलेलं धन किती असो, त्याच्याबद्दल तो क्रूसावरती खेळलेला आहे. पण जाता 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 वधस्तंभावरती मरत असताना त्याने शेवटचा असा हात मारला प्रियांनो की त्याला स्वर्ग राज्याचं धन मिळालं. हालेलुया. शेवटच्या टप्प्यात तो स्थिर आणि खंबीर राहिला. शेवटच्या क्षणामध्ये त्याने प्रभूला ओळखलं. शेवटच्या क्षणात त्याला कळालं येशू ख्रिस्त कोण आहे आणि त्याला स्वर्ग राज्याचा आशीर्वाद मिळाला, सुखलोकाचा आशीर्वाद मिळाला. सुखलोक, अधोलोक, स्वर्ग, नरक ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील, बरोबर की नाही? येस ऑर नो? हालेलुया. सुखलोक म्हणजे पॅराडाईज. पॅराडाईज या शब्दाचा तुम्ही खूप सखोल अभ्यास केला. मी जास्त खोल जात नाही कारण की कधी कधी लोकांचा दम कोंडतो. हालेलुया. थोडं समजून घेऊ आणि थोडक्यात समजून घेऊया. पॅराडाईज ही एक अशी जागा आहे, पॅराडाईज, सुखलोक या शब्दाचा तुम्ही गहन अभ्यास केला तर त्या शब्दाचा अर्थ होतो बगीचा, बाग. एदेन बागेतून माणसाला बाहेर काढलंय आणि परमेश्वराची इच्छा आहे की परत एकदा त्या सुंदर अशा बागेमध्ये तुम्हाला आणि मला घेऊन जावं. जे लोक देवाचा स्वीकार करत नाही आणि तिने वागतात त्या लोकांना डायरेक्ट तिकीट मिळतं
अधोलोकाचं. कुठलं तिकीट मिळतं त्यांना? अधोलोकाचं. अधोलोकातील लोकांचा न्याय होणार हे निश्चित आहे. सुखलोकामध्ये देवाचे निवडलेले लोक जातात. चांगले लोक जे प्रभूच्या मार्गावर चालतात ते कुठं जातात? सुखलोकात. स्वर्गाला कोण जातं डायरेक्ट? घरी जाऊन शांत रीतीनं प्रकटीकरण 4 अध्याय वाचा. तिथं तुम्हाला कळेल वेदीच्या खाली स्वर्गामध्ये रक्तसाक्षी झालेल्या लोकांच्या आत्म्या आहेत. याचा अर्थ जे प्रभूसाठी रक्त सांडतात त्यांच्यासाठी न्याय प्रसंग नाही, ते डायरेक्ट स्वर्गामध्ये घेतले जातात. बोलो येशू मसीह की. आज ह्या चोराला प्रभूने अभिवचन दिलेलं आहे, स्वर्गाची त्याला खात्री दिलेली आहे. उद्धार करता, तारणाचा ऑथर, तारणाचा लेखक, तारण घडवणारा, तारण करणारा ख्रिस्त, त्याला हायेस्ट अथॉरिटी म्हटलेला आहे तो प्रभू येशू ख्रिस्त तारणाचा पूर्ण त्याला मार्ग दाखवत आहे आणि त्याला अभिवचन देत आहे. मी तुला पाठवतो असं म्हणत नाही, तर तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. आज हा किती मोठा चमत्कार आहे की चोराला, एका लुटारूला, एका डाकूला मरते समयी त्याला स्वर्गाचा मार्ग कळाला आणि त्याला देवाच्या राज्यात प्रवेश घेता आला. आमीन. बरं, बऱ्याच वेळा ह्या वचनाचा विपर्यास केला जातो. लोक आयुष्यभर सुधरत नाहीत आणि म्हणतात काय नाही, मरायच्या वेळेस मी सुधरेल. पण जर तुला संधी मिळाली नाही, आणि पहिली गोष्ट तू चोर आणि लुटारू आहेस का हा एक प्रश्न आहे. संधी नाही मिळाली तर काय? प्रभूच्या चमत्कारांचा हा एक भाग आहे आणि म्हणून आम्ही वाट न पाहता त्याला आयुष्यभर तो डाके टाकत इकडं तिकडं फिरत असेल. चोर लुटारू कधीच कोणाला इन्व्हिटेशन सांगत नाहीत की आज रात्री इतक्या वाजता आम्ही तुझ्या घरी डाका टाकणार आहे. चोर असे गाजावाजा करून येत नाहीत, नाही तर लोकांच्या हाती लागतील. चोर गपचूप येतात, गपचूप जातात, लोकांमध्ये मिक्स होत नाहीत. ह्या चोराला कधी संधीच मिळाली नसेल, त्याने ख्रिस्ताकडे यावं. पण वधस्तंभावर त्याला संधी मिळाली. येशू ख्रिस्त मधोमध वधस्तंभावर खेळलेला आहे. 2 चोर त्याच्या बाजूला आहेत. सारख्या अंतरावर दोन्ही चोर आहेत. दोन्ही चोर सेम अंतरावरती आहेत. दोघांना सारखीच संधी मिळालेली आहे. दोघांच्या पुढे जीवनाचा झरा आहे. दोघही आपल्या यातनेमध्ये आहेत. आपल्या वाईटाबद्दल त्यांना योग्य शिक्षा झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एक चोर निंदा करतो आणि दुसरा चोर प्रभूचा गौरव करतो. आमच्या वाईट प्रसंगामध्ये जर आम्ही उर्मटपणे वागलो तर परिस्थिती अजून वाईट होणार आहे. देवाच्या लोकांनो, देवावरती कधीही नाराज होऊ नका. किती लोक आमेन म्हणतील? खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. संकट आली, अडचणी आल्या, बरेच लोक प्रार्थना करतात, देवा मीच सापडलो का तुला? माझ्या जीवनात आलं का? देवा माझा बदला घेतोस का? माझा दुश्मन आहेस का देवा? लोकांच्या प्रार्थना या प्रकारे होतात. देवाच्या प्रिय लोकांनो, तो देव असा नाही, सैतान अडखळणं आणणार आहे. देव दया करणार आहे. तुमचा विश्वास तर वाढवून बघा, परमेश्वर त्या दुःखावर तुम्हाला जय देईल. जीवनातली परिस्थिती किती नकारात्मक असेल तरी आज या चोराच्या जीवनाकडून हे आपण शिकू शकतो की प्रत्येक परिस्थितीत आम्हाला आशा असली पाहिजे. आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. आणि या वचनाद्वारे प्रभूचं अद्भुत गौरव प्रकट झालं. चोराला मरत्या खेपेस एकदम शेवटच्या क्षणामध्ये प्रभू त्याला मिळाला आणि त्याचं जीवन आशीर्वादित झालं. आमेन, हालेलुया. आज असे कितीतरी गुन्हेगार लोक जगामध्ये फिरत आहेत. भरे ते चोर नसतील, लुटारू नसतील, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे पापामध्ये पडलेले लोक आहेत आणि त्यांना प्रभूच्या वधस्तंभाजवळ येण्याची गरज आहे. जग पापाने बरबटलंय. जो म्हणतो मी पाप करत नाही किंवा मी पाप केलेलंच नाही, बायबल सांगतो, बायबलमध्ये लिहिलंय की तो व्यक्ती कोण आहे? लबाड आहे, तो खोटं बोलतो. सर्वांनी पाप केलं आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहेत, मुकले आहेत. आज आम्ही सर्वांनी प्रभूच्या वधस्तंभाकडे धाव घेण्याची गरज आहे. उद्धारासाठी दुसरा तिसरा मार्ग नाही, स्वर्गात जाण्यासाठी दुसरं तिसरं नाव दिलेलं नाही. एकच नाव संपूर्ण विश्वाच्या उद्धारासाठीच दिलेलं आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्या वधस्तंभाजवळ आल्याशिवाय, ख्रिस्ताकडे आल्याशिवाय आम्हाला स्वर्गाचा मार्ग मिळू शकत नाही. बोलो येशू मसीह की.
योहान याचा 19वा अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये बायबल सांगतं, येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे, पण तो त्याच्या जबाबदारी विसरलेला नाही. स्वतः दुःखात आहे, यातनेत आहे, आणि त्याला ठाऊक आहे की या वयस्कर झालेल्या मातेला आसऱ्याची, मदतीची, सहकार्याची गरज आहे. लेकरं लहान असतात त्यावेळेस त्यांना आई वडिलांची गरज असते. आणि आई वडील ज्यावेळेस वयस्कर होतात त्यावेळेस त्यांना लेकरांची फार नितांत गरज असते. ही जबाबदारी येशू ख्रिस्त आपल्या आईची जबाबदारी आपल्या लाडक्या शिष्यावरती देत आहे. मरिया ही एक असाधारण स्त्री होती, फार विशेष होती ती. बायबलमध्ये 2 स्त्रियांना धन्य म्हटलेलं आहे. स्त्रियांमध्ये धन्य 2 स्त्रियांना म्हटलंय. जुन्या करारामध्ये याएल नावाची एक स्त्री आहे, याएल. ह्या स्त्रीला शास्ते 5व्या अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये, शास्ते 5वा अध्याय 24वं वचन, केनी हेबेर याची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य, डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य, तिला धन्य म्हटलंय. कनानचा सेनापती सिसरा ह्याच्या कानात मेख ठोकून त्याला मारणारी ही याएल आहे. दबोरा आणि बराक यांनी देवाच्या स्तुतीसाठी गीत गायलं आणि त्या गीतात त्यांनी याएलचं नाव घेतलं की ही स्त्री स्त्रियांमध्ये धन्य आहे. आणि नवीन करारात पाहायला गेलं एका स्त्रीला धन्य म्हटलंय आणि तिचं नाव आहे मरिया. अलीशिबा, तिच्या उदरात पण बाळ आहे, बाप्तिस्मा करणारा योहान. मरियेच्या उदरात पण बाळ आहे, तुमचा आणि माझा उद्धारक येशू. 2 स्त्रियांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर योहानाने आपल्या आईच्या पोटातच उडी मारली. पवित्र आत्म्याने ते बाळ, ती आई परिपूर्ण झाले. आणि ह्या स्थितीमध्ये अलीशिबा काय म्हणते, लूक 1 अध्याय 42व्या वचनामध्ये, लूक 1:42 मध्ये, आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. येशू पण धन्य, तू पण धन्य. तिला धन्य म्हणण्यात आलं. देवाच्या प्रिय लोकांना, तिला का धन्य म्हणण्यात आलं? मरियेला ज्यावेळेस ख्रिस्ताचा जन्म व्हावायचा होता, गॅब्रिएल दूत तिच्या समोर प्रकटला. नाताळाला तुम्ही संदेश ऐकला त्याबद्दल. गॅब्रिएल दूत तिला संदेश सांगतोय की देवाची योजना आहे, तुला आता, तू कुमारी आहेस पण तुला बाळ होणार आहे, तुला पुत्र होणार आहे. कसं होईल? पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि असं होईल. ठीक आहे, सगळ्या गोष्टी देवाची योजना आहे. माझ्या जीवनाला परमेश्वराने निवडले, माझा वापर करणार आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा थोडासा. विवाहाच्या आधी ती स्त्री गर्भवती होणार आहे, तिच्या पोटात बाळ असणार आहे. हे जर यहुद्यांनी पाहिलं तर तिला धोंडमार करून तिला मारून टाकलं जाऊ शकतं. एक. दुसरी गोष्ट, परिवार तिला बहिष्कृत करू शकतो. तिसरी गोष्ट, ज्या मुलाबरोबर तिचं लग्न जमलंय, ज्याला ती वागदत्त आहे, तो पण तिला सोडून टाकू शकतो. जे स्वप्न विवाहाचे आणि भवितव्याचे रंगवलेत ते सगळे स्वप्न व्यर्थ होऊ शकतात. पण ह्या स्त्रीने विचार केला नाही. सगळं व्यर्थ झालं तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, धोंडमार झाला तरी चालेल, पण मी माझ्या देवाचा शब्द डावलणार नाही. म्हणून ती स्त्रियांमध्ये धन्य आहे. ज्यावेळेस तुमच्या जीवावरती कोणी उठतं, पण तुम्ही जर देवामध्ये टिकून राहता,
तुम्ही खडकावरती असणाऱ्या घरासारखे आहात, तुम्हाला कोणी पाडू शकत नाही, देवाने तुम्हाला स्थिर केले. अशी ही मरिया आहे. वास्तविक पाहता त्या वधस्तंभाजवळ, त्या गोलगोथा टेकडीवरती 4 लोक जखमी आहेत. 4 लोक जखमी आहेत. येशू ख्रिस्त जखमी आहे, 2 चोर जखमी आहेत, आणि 4थी जखमी व्यक्ती त्या ठिकाणी मरिया आहे. प्रियांनो, मरिया पण जखमी आहे. ह्या तिघांच्या जखमा दिसणाऱ्या आहेत. येशूच्या वेदना त्याला ठाऊक आहेत. हे चोर त्यांच्या यातना भोगत आहेत. पण मरियेचं दुःख आज आम्हाला कळणं गरजेचं आहे. लूक 2 अध्याय आणि 35व्या वचनामध्ये शिमोनाने स्तोत्र गायलेलं आहे देवाच्या गौरवासाठी. का? कारण देवाने त्याला सांगितलं होतं, मसीहाला पाहिल्याशिवाय तू मरणार नाहीस. आणि ज्यावेळेस ख्रिस्ताचं समर्पण मंदिरात झालंय, हा शिमोन देवाचं गौरव करतोय बऱ्याच गोष्टी, पण सरते शेवटी शेवटच्या वचनात तो अर्थात या ठिकाणी तो सांगत आहे लूक 2:35 मध्ये, यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. अशी स्थिती आहे प्रियांनो. येशूची आई त्या ठिकाणी, येशूचं बलिदान त्या ठिकाणी स्वतः ती पाहते. येशू मारला जाते क्रूसावरती, त्याचा हाल, अपेष्टा, त्याच्या वेदना, त्याचा त्रास ती पाहते. तिला तो प्रत्येक क्षण आठवतोय की काय परमेश्वराची योजना तिला प्रकट करण्यात आली होती. सगळ्या गोष्टी तिने मनात ठेवलेल्या होत्या. तिला सगळं दिसत होतं. तिच्या काळजातून तलवार भोसकून जाते, तिच्या जीवातून तलवार भोसकून जाते. फार वेदनेत ती आहे, आक्रोश करते, रडते. अशी आई त्या ठिकाणी आहे. स्त्रियांमध्ये धन्य असलेली मरिया. योहानाबद्दल काय म्हणाल? एकच शिष्य ज्याला बाकीच्या शिष्यांसारखं रक्तसाक्षी व्हावं लागलं नाही. पात्म नावाच्या बेटावरती ज्यावेळेस तो होता, त्यावेळेस त्याला प्रकटीकरणातल्या गूढ आणि गहन गोष्टी त्याला प्रकट करण्यात आल्या. प्रकटीकरणाच्या पुस्तकामुळे आज आपल्याला शेवटच्या काळाविषयीच्या गोष्टी कळतात. फार सुंदर, प्रभावी आणि आशीर्वादित पुस्तक आहे. सगळं दृष्टांताने भरलेलं पुस्तक आहे. गूढ आणि गहन गोष्टी त्याला प्रकट झाल्या. त्याच्या जीवनाचं हे रहस्य होतं की योहान 13 आणि 23 मध्ये लिहिल्याप्रमाणे, योहान 13वा अध्याय 23वा वचन, तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. हा शिष्य योहान आहे, जो येशूच्या हृदयाशी टेकलेला आहे. यहुदा इस्करियोत, त्याच्याकडे डबी होती, पैसे चोरायचा. त्यांच्या सेवेतला तो खजिनदार होता, सगळा पैसा त्याच्याकडे असायचा. एक पैशावरती टेकलेला आहे आणि एक येशूच्या हृदयावरती टेकलेला आहे. एक जगिक गोष्टीच्या जवळ आहे, एक परमेश्वराच्या जवळ आहे, येशूच्या जवळ आहे. शिष्यांमध्ये भेद बघा, फरक बघा. येशूच्या हृदयाला टेकलेला होता म्हणून त्याला पुढे येत्या दिवसात गूढ आणि गहन गोष्टी सामर्थ्याने परमेश्वराने प्रकट केल्या. हा असा 12 शिष्यांमधला एक आगळा वेगळा शिष्य आहे. त्याच्यातलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. लाडका शिष्य, प्रेमळ आई. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. येशू ख्रिस्ताने आपली जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण केली. जर तुम्ही देवाची सेवा करत आहात, तुम्ही प्रार्थना करणारे आहात, तुम्ही संदेश देणारे आहात, आराधना करणारे आहात, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्ही उभे आहात, आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा सन्मान करत नाही, तर धिक्कार असो तुमच्या सेवेचा आणि तुमच्या ढोंगीपणाचा. आज आम्ही आमच्या आई वडिलांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. नाही केला, चोराने 8वी आज्ञा मोडली, आणि जो आई बापाचा सन्मान करत नाही 5वी आज्ञा त्याने मोडलेली आहे. आपल्या आई वडिलांचा सन्मान करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्यावर प्रेम करणं हे फार गरजेचं आहे. ज्या ज्या लोकांनी आई बापाला दुःख दिलंय, मी असं म्हणणार नाही की नंतर स्वर्गात आणि नरकात आणि हे ते पुढचं सोडून द्या. बायबलच्या वचनावर आधारित मी तुमच्यासाठी मी सांगत आहे, तुमच्याशी बोलू शकतो की ज्यांनी ज्यांनी आई वडिलांना छळलंय, त्रास दिलाय, त्यांना ह्या जगात फार पीडा सहन कराव्या लागल्यात. सोपं नाहीये. आणि म्हणून आम्ही बेजबाबदारपणे वागू शकत नाही. खरा सेवक कसा असावा?
बायबल सांगतं या ठिकाणी 1 तिमोथी 3 अध्याय 4 आणि 5 वचन. तिमोथेला पहिले पत्र 3 अध्याय 4 आणि 5 वचन. आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. सेवक कसा असावा? आपल्या घराची काळजी घेणारा, भीड मर्यादेने मुलाबाळांना वळण लावणारा पाहिजे. पुढे सांगतं वचन, कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील? ज्याला घर सांभाळता येत नाही, 4-5 लोकांचं, एवढी मोठी मंडळी तो कसं सांभाळणार? एवढ्या मोठ्या लोकांना तो कसं सांभाळणार? परमेश्वराचा हा नियम आहे प्रियांनो. परमेश्वराने दिलेला आपल्याला कित्ता आहे. आज आम्ही आमच्या परिवाराची पहिली काळजी घेतली पाहिजे. जो परिवाराची नीट काळजी घेऊ शकतो तो देवाच्या राज्यात उपयोगाचा आहे. परिवाराकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे. परिवारावरती प्रेम करणं, त्यांना योग्य वळण लावणं, परिवारावरती लक्ष ठेवणं हे आज माता पित्यांची आणि परिवारातील एक व्यक्तीची जबाबदारी आहे. वधस्तंभ कसा आहे? वधस्तंभ एक उभा खांब आणि एक आडवा खांब आहे आपल्याकडं. वधस्तंभ दिसतो सगळ्यांना? सगळ्यांना म्हणा, एक उभा खांब, एक आडवा खांब. काय वधस्तंभ? वधस्तंभ, या वधस्तंभाकडे पाहून आपल्याला कळतं उभा खांब म्हणजे तुमचे देवाबरोबर संबंध चांगले पाहिजेत. आडवा खांब म्हणजे तुमच्या बरोबरच्या लोकांशी, सगळ्यांशी तुमचे संपर्क चांगले पाहिजेत. फक्त उभा खांब आहे, प्रार्थना करतो इथून दिल्लीपर्यंत आणि घरात कोणाशी नीट बोलत नाही, चिडचिड करतो, आदळआपट करतो, रागराग करते, मग त्या प्रार्थना देव ऐकेल का? काही लोक लोकांशी चांगलं बोलतात आणि प्रार्थनेला वेळच देत नाहीत. सगळ्यांशी चांगले संपर्क पण प्रार्थनेला वेळ नाही, देवाशी संपर्क नाही. वधस्तंभ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तुम्ही इतरांशी आणि देवाशी चांगल्या रीतीनं वागता. तेव्हा तुमची साक्ष पक्की राहते. येशू ख्रिस्ताला जाणीव आहे, जो वचन लिहितो तो आधी वचन पूर्ण करतो. त्याने म्हटलं तुम्ही जगाचा प्रकाश आहात, पण त्याला हे माहितीये की तो स्वतः आधी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. तो म्हणतो तुम्ही पवित्र असा. का? कारण मी पवित्र आहे. तो म्हणतो खरं वागा, खरं बोला. का? कारण मी तसा आहे. जो आहे त्याला सांगण्याचा अधिकार आहे. तो स्वतः या शेवटच्या क्षणापर्यंत इतका विश्वासयोग्य आहे की त्याने आपल्या आईची जबाबदारी आपल्या लाडक्या शिष्यावरती दिली. एक दिवस असा होता की त्या दिवशी येशू ख्रिस्त लोकांसाठी प्रार्थना करतोय आणि प्रार्थना करीत असताना अचानक कुणीतरी येऊन सांगितलं, तुझी आई तुझे भाऊ तुला भेटायला आलेत. तुझ्या आई तुझे भाऊ तुला भेटायला आलेलेत. मग ते 12वा अध्याय आणि 46 ते 50 वचनामध्ये ही सुंदर घटना दिलेली आहे. येशू प्रार्थना करतोय लोकांसाठी आणि कोणीतरी येऊन सांगितलं तुझी आई तुझे भाऊ तुला भेटायला आलेत. आणि लोकांची ही अपेक्षा आहे की प्रार्थना सोडून पटकन त्याने बाहेर जावं, आई कशी आहेस, भावा कसा आहेस हे त्यांच्याशी बोलावं. पण प्रभूने सगळ्यांना एक समान लेखलं आणि प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे, हात केला आपल्या शिष्यांकडं, पहा ही माझी आई आणि पहा हे माझे भाऊ. कोण? शिष्यांना म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये योहान पण बसलेला होता. 12 शिष्य होते, त्यांच्यापैकी योहान पण होता. हे जे भाऊ म्हणण्याचं जे प्रभूने त्या ठिकाणी विशेषण वापरलेलं आहे, आपल्या शिष्यांना त्याने भाऊ म्हटलेलं आहे आणि ती खरी जबाबदारी आज तो योहान पूर्ण करत आहे. त्या मरियेला त्याने आपल्या घरी घेऊन गेलेला आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज आमच्या परिवाराची जबाबदारी आम्ही पूर्णपणे सांभाळणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आई वडील म्हातारे होतात पण त्यांचं प्रेम कधी म्हातारं होत नाही. आपल्या आई वडील ज्यांनी आपल्याला जगामध्ये पाठवलं त्या आई वडिलांचा आम्ही सन्मान करणं, त्यांच्यावर प्रेम करणं हे फार गरजेचं आहे. एकदा आई वडील वयस्कर झाले, जसं वय वाढतं प्रियांनो, वयस्कर लोकांचं बोलणं बदलायला सुरुवात होते. एक्सपिरियन्स त्यांचा असतो किंवा त्यांच्या शरीरात झालेल्या बदलामुळे गोष्टी ते विसरायला लागतात. ते एखादी गोष्ट विसरले, त्यांच्यावर चिडचिड करू नका. जर एखाद्या गोष्टीमध्ये ते फटकळसारखं रागात एखादी गोष्ट बोलून गेले तर त्याच्याबद्दल त्यांना चिडचिड करू नका. त्या आईच्या मांडीवरती ज्यावेळेस तुम्ही झोपत होतात त्यावेळेस त्या आईला कितीतरी वेळा तुम्ही लाता मारल्या असतील. मग आई काय हंटर घेऊन तुम्हाला मारत होती का? कसं काय मला लात मारतो? मग आज आई वडील तुमच्यावरती जर नाराज असतील,
तुम्हाला नाराज व्हायचा अधिकार नाही. तुम्हाला त्यांना माफ करावं लागेल. त्यांच्या रागाबद्दल तुम्हाला त्यांच्याशी प्रेमानेच वागावं लागेल. आई वडिलांचा सन्मान करणं हे फार गरजेचं आहे. त्यांच्यावर प्रेमाने आम्ही त्यांच्याशी वर्तणं हे फार गरजेचं आहे. आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये कसे आशीर्वाद मोकळे होतात. आई वडिलांना जो आनंदी ठेवू शकतात, त्यांचं जीवन आशीर्वादित झालं म्हणून समजा. आपल्या दिसणाऱ्या भावावर तुम्ही प्रेम करू शकत नाही, न दिसणाऱ्या देवावर कधी प्रेम करणार? आम्ही सगळा दिखावा करत आहोत का? आम्ही जगाला दाखवत आहोत का? काही लोक आई वडील जिवंत असताना प्रेम लावत नाही, मैत खूप भारी करतात. पुण्याचे लोक नाही, आमच्या इकडे मी सांगतोय, लक्ष देत नाही. मेल्यानंतर नवी साडी आईला 4 वर्षात कधी घेतली नाही. जिवंत असताना आई बापाशी बोलत नाहीत, नीट वाकडे शब्द वापरतात, उलट उत्तर देतात, त्यांचा अपमान करतात. तुम्ही काय केलं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्यांना लुटलं जातं. आणि हो, तरुण लेकरांनो कान उघडे ठेवून ऐका, आई बाप म्हणजे तुमची ATM मशीन नाहीत. एकदा ठराविक एज क्रॉस केलं, शिक्षण करून दिलं, त्या लेकरांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारायला सुरुवात करा. आई बापा पुढे हात पसरू नका. आवाज खोल गेलेत तुमचे. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. हालेलुया. नका मागू. त्यांच्या मनाने त्यांनी दिलं तर त्यांना देऊ द्या, पण त्यांच्यावरती प्रेशर आणू नका. एक ठराविक एज मध्ये आई वडील गेल्यानंतर लेकरांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. भाऊ भाऊ भांडतात, म्हातारपणात आई बापाला रडायला लावतात. प्रॉपर्टीवरून भांडणं, घरातून भांडणं, मला असा बोलला, मला तसा बोलला. भाऊ भाऊ बाहेर जा, एखाद्या चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन बसा, डिस्कस करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, परत या. पण आई बापाला त्यांच्या उतार वयात दुःखी करू नका. आई वडिलांची काळजी घ्या. किती ख्रिस्त जबरदस्त आहे आपला परमेश्वर. वधस्तंभावर खेळलाय. काय वेदना आहेत त्याच्या, काय वेदना आहेत त्याच्या. त्याच्या एवढ्या वेदना तुम्ही सहन करत आहात का? कामावरून आलात, थकून आलात, आईने एखादा प्रश्न विचारला, हो तिकडे मला विचारू नको, लगेच लेकरं उलट उत्तर द्यायला तयार असतात, आईचा अपमान करायला तयार असतात. अरे ज्या आईने तुला बोलायला शिकवलं, ज्या वडिलांनी तुला हात धरून चालवलं, त्यांना उलट उत्तर देता, काय तुमच्या जीवनाचा लाभ आहे? जगाशी गोड गोड गुलगुल गप्पा मारता, पण आई बाप बोलायला लागले का लगेच त्यांचा अपमान करणं, त्यांना दुःखी करणं. देवाच्या प्रिय लोकांना हे तुम्हाला शोभत नाही. आई वडील म्हणजे फक्त तुमचे जन्मदाते नव्हे. आता ह्याच्या पण पलीकडे जाऊन ऐका. पती आणि पत्नी, बायबल सांगतो 2 नाही ते 1 आहेत. किती लोक आमेन म्हणतील? नवऱ्याचे आई वडील ते पण आई वडील, आणि बायकोचे आई वडील ते पण आपले आई वडील आहेत. हालेलुया. पुरुषाने फक्त आपल्या आई वडिलांबरोबरच हितगुज करू नये, सासू सासऱ्यांना पण आई वडील मानावं. हालेलुया. या 3ऱ्या शब्दामध्ये ही गोष्ट आम्हाला पक्की कळालेली आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या आईची जबाबदारी लाडक्या शिष्यावर दिली, जो शिष्य 100% ती जबाबदारी पूर्ण करेल. पेत्रावर नाही दिली, कारण पेत्र मध्येच बुडतो. हालेलुया. थोमा मध्येच म्हणाल, तर हाताच्या खुणा बघू दे मला. हा असा शिष्य आहे ज्याने कधी डाऊट दाखवला नाही. जबाबदार व्यक्तीच्या हातात येशूने जबाबदारी दिली. प्रभूची स्तुती असो. या वचनाद्वारे आज नंतर नक्कीच आपल्या आई वडिलांचा आम्ही सन्मान करू आणि त्यांना खरं प्रेम देण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या डोळ्यातून तुमच्यामुळे एकही अश्रू येऊ देऊ नका. त्यांना एवढा जीव लावा, त्यांना एवढं प्रेम द्या की त्यांनी म्हटलं पाहिजे, माझ्या मुलासारखा मुलगा नाही आणि माझ्या मुलीसारखी मुलगी नाही, माझ्या सुनेसारखी सून कोणाची नाही आणि माझा जावयासारखा रुबाब कोणाचा नाही. आमेन. प्रभू आपल्याला आशीर्वादित करू. एक लहानशी प्रार्थना करू. प्रेमळ देवा, तुला धन्यवाद देतो. या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची भेट घेतलीस, आमच्याशी बोललास म्हणून तुला धन्यवाद. आम्हाला प्रभू ते मन दे की आम्ही आमच्या मातापित्यांचा निरंतर सन्मान करावा आणि त्यांची जबाबदारी आम्ही घ्यावी. येशूच्या नावात मागतो म्हणून पिते आहे. मार्क याचा 15वा अध्याय 33 ते 36 वचनं आपण वाचलेली आहेत. आणि बायबल या ठिकाणी सांगतं की 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला आहे आणि त्याने म्हटलं, एलोई एलोई लमा सबक्तनी. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी त्या ठिकाणी जमलेला जो जमाव होता त्यांना प्रभूचं हे बोलणं त्यांना कळालं नाही. आणि त्यापैकी काही लोकांना असं वाटलं
की हा एलियाला हाक मारत आहे. आणि कित्येक निंदा करून असं म्हटले की आपण वाट पाहू, एलिया येऊन याला वाचवतो की काय. आणि या प्रकारे वधस्तंभावर ख्रिस्ताची ते थट्टा करत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. एलोई एलोई लमा सबक्तनी याचा अर्थ माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. या चौथ्या प्रश्नामध्ये येशू ख्रिस्ताने देव बापाला प्रश्न विचारलेला आहे. आणि त्या प्रश्नात तो आपल्या स्वर्गीय देवाला हाक मारून बोलत आहे, माझ्या देवा. पहिला शब्द आपण पाहिला की त्यामध्ये हे देवा नाही, हे बापा पित्याबरोबर त्याचा रिलेशनशिप मेंटेन आहे. आणि त्या प्रेमात त्याच पित्याबरोबरच्या त्याच्या संपर्कामध्ये तो आहे. आणि तो म्हणतोय की बाप्पा यांना क्षमा कर. आणि हे पहिले 3 शब्द वेगळ्या रीतीने आहेत, पण या चौथ्या शब्दामध्ये प्रभूच्या बोलण्यामध्ये एक फरक जाणवतो की तो आता बापाला, आपल्या स्वर्गीय पित्याला देवा म्हणून हाक मारत आहे. आणि त्याला हा प्रश्न पित्याकडे आहे की माझा त्याग का केलास. सुरुवातीला आपण स्तोत्रसंहिता 22 वाचलेला आहे. जुन्या करारामध्ये ख्रिस्ताच्या बलिदानाविषयी, त्याच्या जन्माविषयी, त्याच्या कार्याविषयी फार सुंदर भविष्यवाण्या दिल्यात. आणि हा स्तोत्र 22वा अध्याय दाविदाने लिहिलेलं हे सुंदर असं स्तोत्रामधलं एक असं भाग आहे की त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं बलिदान छान रीतीनं नमूद करण्यात आलेलं आहे. सगळ्या भविष्यवाणीपर शब्द तिथं पाहायला मिळतात. आणि पहिल्याच वचनात या ठिकाणी स्तोत्र 22:1 मध्ये म्हटलेलं आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. आणि हेच शब्द ख्रिस्त वधस्तंभावरती, ते भविष्यवाणीचे शब्द पुन्हा एक वार ख्रिस्त वधस्तंभावरती उद्गारत आहे. वास्तविक पाहता ख्रिस्त वधस्तंभावरती मारला जात असताना येशू ख्रिस्तामध्ये आणि आपल्या पापामध्ये एक फार मोठा फरक आहे, तो कळणं गरजेचं आहे. जे लोक पाप करतात ते पापी बनतात, जे लोक शापाच्या अधीन जातात ते शापित बनतात. पण या ठिकाणी जर आपण बारकाईने वचनाकडे लक्ष दिलं, 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि यातील 21व वचन, 2 Corinthians chapter 5 verse 21, 2 कोरिंथ 5:21 मध्ये बायबल सांगतं, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. येशू ख्रिस्त पापी झाला नाही, कारण जो पाप करतो तो पापी असतो. येशू ख्रिस्त पाप असं गणण्यात आला. त्याचं नाव येशू आहे. तो वधस्तंभावर खेळलाय. कुठं त्याच्याबद्दल तुम्ही वाचाल, त्याला देवाचा शब्द म्हटलेला आहे. तो शब्द देही झाला आणि आता क्रूसावरती त्याला पाप असं गणण्यात आलंय. येशू ख्रिस्ताला पाप गणण्यात आलंय. आणखीन एक शास्त्र भाग वाचू आपण, गलती 3रा अध्याय 13वा वचन. या ठिकाणी काय लिहिले पहा, गलती 3:13, आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त शाप झाला. आधी वाचलेल्या वचनात येशू पाप झाला, येशू शाप झाला आणि आमचे सगळे पाप, आमचे सगळे शाप त्याने वधस्तंभावरती स्वतःवरती घेतले. आणि या ठिकाणी वचन सांगतं की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस आपण पाहतो की लूक 19 मध्ये जक्कयाला येशू ख्रिस्ताने खाली येण्यास सांगितलं. जक्कया त्वरा करून खाली ये. जक्कया कुठे होता त्यावेळेस? झाडावरती होता. जक्कया त्या उंबराच्या झाडावरती होता आणि प्रभूने म्हटलं की जक्कया त्वरा करून खाली ये. जक्कयाला त्याने झाडावरून उतरलं, कारण की जक्कयाची जागा झाडावर नाही तर त्याची जागा आशीर्वादित ठिकाणी आहे, कारण प्रभू त्याला उद्धारत आहे. झाड, वधस्तंभ हे एक झाड आहे प्रियांनो. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी त्या वधस्तंभावर टांगलेला असताना तो शाप असं गणण्यात आला, असं वचन आपल्याला सांगतं. कितीतरी वेळा आपण गीत गातो, एकच फांदी क्रूस खांबाची, त्या फांदीवर वस्ती आमची. वधस्तंभ हे एक झाड आहे. झाडावरून पाप सुरू झालं आणि शेवटी वधस्तंभ या झाडावरती ते पाप संपलेलं आपण पाहतो. जकातदाराचा उद्धार झाला जक्कयाचा. आणि हा एक शिष्य यहुदा इस्करियोत, त्याचं काय झालं? त्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या ठिकाणी
तो यहुदा शापित झाला, त्याच्यामध्ये सैतान शिरला होता. जक्कई हा एक जकातदार पापी असताना प्रभूने त्याचा उद्धार केला, परंतु हा एक येशूचा शिष्य जवळचा असताना सुद्धा त्याचा नाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून बायबल सांगतं, प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. आणि म्हणून फक्त मुखाने प्रभुजी न म्हणता आमच्या कृतीने पण आम्ही प्रभुजी म्हटलं पाहिजे. तेवढाच सन्मान, तेवढंच प्रेम आम्ही देवावरती करावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. बरं, प्रभू पाप गणण्यात आला पण तरी तो देवाचा पुत्र आहे, तो शाप गणण्यात आला तरी तो देवाचा पुत्र आहे, तो स्वर्गातून आलेल्या परात्पर परमेश्वराचा पुत्र आहे. परंतु परमेश्वराची अशी योजना आहे ना की परमेश्वर पवित्र आहे, त्याला बिलकुल पाप चालत नाही. आदाम हवेने पाप केलं आणि परमेश्वराने काय केलं, आदामाला हाकलून दिलं त्याच्या उपस्थितीतून. बायबलमध्ये कधीच प्रभूने पाप आणि त्याची पवित्रता यांना एकत्र राहू दिलेलं नाही. पाप केलं म्हणजे तो संपला, त्याचं पाप त्याला देवापासून दूर घेऊन जाण्यासाठी पुरेसं आहे. सैतानाने गर्व केला, देवापेक्षा वर त्याला सिंहासन बनवायचं होतं, हे त्याचं पाप होतं. त्याला परमेश्वराने स्वर्गात राहू दिलं नाही, त्याला खाली फेकून दिलं. आदामाला त्याने हाकलून दिलं. शमशोनाला सुंदर केस होते आणि केसात त्याची ताकद होती, पण ज्यावेळेस त्याचं केस गेले, आहे की नाही, दलीलाने त्याला बरोबर फसवलं. आणि म्हणून फसले जाऊ नका, स्थिर राहा, ही देवाची इच्छा आहे. जसे त्याचे केस गेले त्याचा अभिषेक गेला आणि मग त्याला वाटलं की मी परत दोरखंड तोडतो, परत तेच सामर्थ्य दाखवतो, पण देवाच्या आत्म्याने त्याला सोडलं होतं. प्रियांनो, पाप ज्यावेळेस येतं, वाईट गोष्ट ज्यावेळेस येते, त्यावेळेस पवित्रता तिथं राहू शकत नाही. शौल राजाने आज्ञाभंग केला, देवाने त्याचा हात सोडून दिला आणि मग कुठं जातो, भूतविद्या प्रवीण श्रीकडं. आणि बघा तिथं जाऊन प्रश्न विचारायला सुरुवात करतो. या ठिकाणी देवाच्या लोकांनो अनेक उदाहरणं आहेत बायबलमध्ये की पापामुळे मनुष्य देवापासून दूर जातो. मग आता येशू ख्रिस्ताने स्वतःवरती पाप घेतल्यानंतर त्या परमेश्वराला येशू ख्रिस्तावरती आलेलं पाप दिसतं. आणि म्हणून जे त्रैक्य कधी विभागू जाऊ शकत नाही, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या आम्ही तीन देवाची सेवा करत नाही, आपला देव एक आहे. किती लोक आमेन म्हणतील? आणि म्हणून प्रार्थना करणाऱ्यांनो, बायबल वाचणाऱ्यांनो, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या सिद्धांतामध्ये अडकले जाऊ नका. काही लोकांना फक्त यहोवा पाहिजे, काही लोकांना फक्त येशू पाहिजे आणि काही लोकांना फक्त पवित्र आत्मा पाहिजे. अरे ज्याला देव बाप सेपरेट करत नाही, त्याला सेपरेट करणारे तुम्ही आणि मी कोण? वचनाला याचा 1% पण कुठंच आधार नाही. म्हणून या त्रैक्य देवाला कुणी विभागू शकत नाही. हा इतका मोठा आक्रोश आहे की आपण समजू शकतो. आदामाला बाहेर हाकललं त्यावेळेस त्याला काय वाटत असेल. ख्रिस्ताला पण तसंच वाटतंय की त्या उपस्थितीतून देवाने त्याचा हात सोडलेला आहे. काही क्षणासाठी हा त्याग परमेश्वराने त्याचा केलेला आहे. आत्मिक क्षेत्रात फार मोठं युद्ध सुरू आहे. आणि मग हे का असं घडलं की का परमेश्वराने येशूचा हात सोडला? केवळ त्या पापामुळे, जे तुमचं आणि माझं पाप, गेलेल्या पिढ्यांचं पाप, या पिढ्यांचं पाप, येणाऱ्या पिढ्यांचं पाप, सगळी पाप ख्रिस्ताने वधस्तंभावरती घेतली आणि त्या कारणाने देव बापाने त्याचा हात सोडला. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 10 वचन, रोमन चॅप्टर 5 वर्स 10, रोम 5:10 मध्ये बायबल सांगतं, कारण आपण शत्रू असता. कोणाचे शत्रू? देवाचे शत्रू. कोण होतो आपण? एवढे पापी होतो. आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. हालेलुया. येशूच्या द्वारे समेट झाला. देवाच्या लोकांनो, येशूचा हात देवाने धरलेला होता. येशूवरती पाप ज्यावेळेस आलं, कुणाचं पाप आलं? आपलं पाप आलं. समजा येशू ख्रिस्त इथं उभा आहे आणि त्याच्या बाजूला एक पापी उभा आहे. येशू उभा आहे, मी पापी माणूस इथं उभा आहे. माझं जे पाप होतं ते मी त्याला दिलं आणि त्याची पवित्रता माझ्याकडे आली. माझ्या वाईट गोष्टी त्यांनी घेतल्या आणि त्याचं नीतिमत्व मला मिळालं. ऍक्च्युली आमच्या हातापायात खिळे ठोकायला पाहिजे होते,
पण त्याच्या हातापायात ठोकले. जी शिक्षा आम्हाला होणार होती ती शिक्षा त्याने त्याच्यावरती घेतली. देवाची नजर दोघांकडे पण आहे, पापीला पण बघतोय आणि येशूला पण बघतोय. पण त्याला एक ट्रान्सफॉर्मेशन दिसलं की येशूने आमचं सगळं पाप त्याच्यावरती घेतलं, आमची अशुद्धता त्याच्यावरती घेतली, आमचे शाप त्याच्यावरती घेतलं, आमचं अपयश घेतलं, आमचे रोग घेतले, आमचे टेन्शन घेतले, आमचे व्याधी घेतले, आमचा कर्जबाजारीपणा घेतला, आम्हाला पूर्ण मोकळं करून टाकलं. त्याची पवित्रता आम्हाला मिळाली, त्याचा अभिषेक आम्हाला मिळाला, त्याचं सामर्थ्य आम्हाला मिळालं आणि जसे आम्ही होतो तसे राहिलो नाही. आणि मग जे आम्ही देवाकडे थरथर कापत येत होतो, आम्हाला एक धीर आला की आता मी येशूच्या रक्ताने धार्मिक झालेलो आहे. येशूचा हात ज्यावेळेस सोडला त्यावेळेस देवाने तुमचा आणि माझा हात धरला होता. आपला समेट झाला देवाबरोबर. आपला कोणाबरोबर समेट झाला? देवाबरोबर. जे एदेन बागेतून देवाने हाकलून दिलं होतं, चल निघ इथून, थांबू नकोस इथे, परमेश्वराने जे हाकलून दिलं होतं, परत एकदा परमेश्वराने त्याच्या मिठीत तुम्हाला आणि मला घेतलं. आणि म्हणून खूप लोक मरतात आणि तो दुःखाचा दिवस साजरा केला जातो. पण आमच्या येशूच्या मरणाचा दिवस, त्याला आम्ही गुड फ्रायडे म्हणतो. हा उत्तम शुक्रवार आहे. या दिवशी आमचं जीवन उत्तम झालं, आमच्या जीवनातले पाप संपले, आमच्या जीवनातले अरिष्ट गेले. देवाच्या लोकांनो, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आहे आणि तो आक्रोशाने आरोळी मारून म्हणतोय, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. त्याच शब्दामध्ये तुमचा आणि माझा प्रवेश देवाच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. हालेलुया. त्याच क्षणी आम्हाला देवाबरोबर जोडण्याचा अनुभव आला. आज आम्ही नव्या करारातले लोक आहोत. आम्ही फार धिटाईनं प्रभूजवळ प्रार्थना करू शकतो, फार हिमतीनं आम्ही पित्याला हाक मारू शकतो. मध्यरात्री हा फोन उचलेल का, तो फोन उचलेल का, त्याला करू का कॉल, त्याला मदत मागू का? कोणाला काहीच मागू नको, तुझा डॅडी तुझ्याकडे बघतोय. हालेलुया. स्वर्गातून बापाची नजर तुमच्यावर आहे. कोणी येऊ ना येऊ, हे कधीच न तुटणारं नातं या चौथ्या शब्दात तयार झालं प्रियांनो. हालेलुया. आम्ही देवाबरोबर आमचं समेट झालेलं आहे. समेट म्हणजे काय? मिलाप झाला. खूप सुंदर शब्द सांगितला, मिलाप झाला. विभक्त झालो होतो आपण, तुटलो गेलो होतो परमेश्वरापासून, दूर गेलो होतो परमेश्वरापासून. पण या चौथ्या शब्दात आम्हाला देवाच्या जवळ येण्याची संधी मिळालेली आहे. फळ खाल्लं, फळ आत्म्याने खाल्लं का शरीराने खाल्लं? एदेन बागेत फळ खाल्लं, शरीराने खाल्लं, पण परिणाम आत्म्यावरती झाला. शरीर पण तुमचं आहे, आत्मा पण तुमचा आहे. पण शरीराने फळ खाल्लं आणि त्याचा परिणाम आत्म्यावरती झाला. हे युद्ध जेवढं आत्मिक आहे, हे दैहिक पण युद्ध आहे तेवढंच. देवपुत्राला जगात यावं लागलं. नुसता देव आत्मा आहे. योहान 4:24 प्रमाणे शरीराने फळ खाल्लं, आत्म्यावर दुष्परिणाम झाला, आत्मिक मृत्यू झाला माणसाचा. मान्य सगळ्यांना? येशू ख्रिस्त स्वर्गातून जगामध्ये आला, प्रॅक्टिकली त्याचा शरीर क्रूसावरती खेळण्यात आलं. शरीर येशूचं, त्याला त्या शरीराच्या वेदना त्याला सोसाव्या लागला. तो आत्मा आहे. योहान 4:24 प्रमाणे तो आत्मा आहे. देव शरीर नाही, आपण शरीर आहे. मातीतून आलेलो आपण आहे, देव मातीतून आलेलो नाही. देव आत्मा आहे, आपण शरीर आहे. आणि म्हणून त्या आत्म्याला शरीर धारण करून जगात यावं लागलं. शरीराने ख्रिस्त वधस्तंभावरती त्याला मारावं लागलं. हे युद्ध त्या ठिकाणी वधस्तंभावर चालू होतं. शारीरिक रीतीनं ख्रिस्त मारला जात होता, आत्मिक रीतीनं आमच्या पापांवरती तो विजय मिळवत होता. त्याच क्षणी सैतानाबरोबर त्याचं युद्ध चालू होतं. आणि प्रभूने या चौथ्या शब्दामध्ये सैतानाचं मस्तक ठेचलं आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. सैतानाला त्याने हरवलं आहे आणि सैतानाच्या कार्यांचा नाश त्याने केलेला आहे. आदामाला हकलून दिलं होतं प्रियांनो, परंतु आज याच घटनेची आम्ही आठवण करूया की परत एकदा आम्हाला देवाच्या सानिध्यात येण्याची कृपा, देवाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. आता तुम्ही कुठेही असा, घरात असा, दारात असा, प्रवासात असा, तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्हाला लगेच देवाचं सामर्थ्य जाणवतं आहे ना. कितीतरी वेळा असं घडतं. असं कुणी करत नाही ना. एखादा आजारी पडला, थांब संध्याकाळी पप्पांना येऊ दे मग प्रार्थना करू, असं कोणी नाही आपल्या मंडळीत. प्रभूला धन्यवाद. वाटली गरज ऑन दी स्पॉट आम्ही रस्त्यावर उभं राहून लगेच प्रार्थना करू शकतो.
प्रवासात प्रार्थना करतो, कुठेही प्रार्थना करतो आणि देव ती प्रार्थना तात्काळ ऐकतो, इमिडिएटली लगेच ऐकतो. जुना करार कसा होता? पाप केलं की अर्पण घेऊन चर्चला जायचं. जुना करार असता तर मला तर वाटतं आज बाहेर भरपूर मेंढर जमा झाले असते, है की नाही? कसा असला असता तो दिवस. पण ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे देवाबरोबर आमचा समेट झालाय. माझ्या देवा माझा त्याग का केलास? याचं एकच उत्तर आहे, मानवाबरोबर समेट करण्यासाठी एक क्षणासाठी, काही क्षणासाठी थोडासा त्याग येशूचा करावा लागला. येशूने युद्ध जिंकलं, पापाची सत्ता संपवली, सैतानाचं मस्तक ठेचलं आणि परत एकदा पुत्र आणि पिता एकत्र झाले. तिथून पुढं परत एकदा त्यांच्यातलं ऐक्य पाहायला मिळतं. सेपरेट झाले म्हणजे कायमचे झाले असं नाही, क्षणाचं ते युद्ध होतं आणि ते युद्धात प्रभू विजयी झालेला आहे. अशा देवाचे आम्ही लेकरं आहोत, जो देव विजयी आहे, सामर्थ्यवान आहे. आज आम्ही प्रभूची लेकरं आहोत आणि आम्हाला देहाच्या अधीन राहायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील? देह सांगेल असं कर तसं कर, देहाचं ऐकायचं नाही, देहाला गुलाम बनवून ठेवायचं. फळ खाल्लं देहासाठी, लाचलुचपत देहासाठी, पाप देहासाठी, पण जे आत्म्याच्या अधीन आहेत ते धन्य आहेत. जे आत्म्याला प्रबळ ठेवतात ते लोक कधीच देवापासून दूर जाऊ शकत नाही. आज देवाकडे हीच आपण प्रार्थना करूया की शरीर गुलाम होऊ दे आणि आत्मा आमच्यामध्ये प्रबळ होऊ दे, जेणेकरून नेहमी परमेश्वराच्या सानिध्यात आम्ही राहू आणि कधीच देवाचा आणि आमचा वियोग होणार नाही. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, या वचनाद्वारे आमची भेट घेतलीस आणि प्रभू या चौथ्या शब्दातून तुझी प्रेरणा आम्हाला दिलीस. प्रभू तुला धन्यवाद देतो. किती दयाळू देव आहेस की तुझ्या बलिदानाद्वारे पित्याबरोबर आमचा समेट झाला. तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून पित्या उत्तर दे. आमीन. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील 5वा उद्गार. येशूने म्हटले, मला तहान लागली आहे. वास्तविक पाहता ख्रिस्त त्या गेतसेमाने बागेपासून वेदनेत आहे, त्रासात आहे आणि त्याच्या वेदना एवढ्या असह्य आहेत, एवढ्या त्रासात, एवढ्या वेदनेत मार खातोय, त्याचा तिरस्कार केला जातोय. आणि कधी आपल्याला असा अनुभव येतो की ज्यावेळेस कधी आपण तणावामध्ये असतो त्यावेळेस तोंड कोरडं पडतं. आणि असा एक अनुभव प्रभूला या ठिकाणी येत आहे. गेतसेमाने बागेत ज्यावेळेस तो प्रार्थना करीत होता, बायबल सांगतं की त्यावेळेस रक्ताचे मोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. माणसाला रक्ताचा घाम येणं ही फार एक कठीण गोष्ट आहे, सोपी नाही आहे. वैज्ञानिकांच्या मते कधी असा घाम येऊ शकतो की ज्यावेळेस तुमच्या घामात तुमचं रक्त पण असेल. असा घाम तेव्हाच येतो जेव्हा एखादा बलशाली व्यक्ती खूप अति प्रमाणात काहीतरी वजन उचलतो. तुमची जी स्किन आहे त्याच्या खाली बारीक बारीक ब्लड कॅपिलरीज असतात, ते रप्चर होतात, फुटतात आणि तुमच्या घामाबरोबर ते रक्त मिश्रित होऊन ते बाहेर येतं. एकदम रेअर कंडिशन आहे ही. मग त्या गेतसेमाने बागेत असा कुठला भार प्रभू उचलत होता, कुठलं सामर्थ्य परमेश्वराने त्याला दिलं होतं की तो भार तो वाहण्यासाठी तो पूर्णपणे तयार आणि तत्पर झालेला होता. या वेदनेत, या सगळ्या त्रासात त्याला तहान लागली आहे. पण ती तहान लागली हे सांगण्यामागचं पण कार्य, एक विशेष कारण असं आहे की शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून त्याने म्हटलं, मला तहान लागली आहे. सगळी जलाशय, सगळं पाणी, जल निर्माण करणारा असा हा ख्रिस्त त्या ठिकाणी वधस्तंभावरून आरोळी मारतोय, मला तहान लागली. कोण जमलंय तिथं वधस्तंभाच्या बाजूला? स्तोत्रसंहिता 22व्या अध्यायामध्ये 12 आणि 13 वचनात सांगितलेलं आहे. स्तोत्र 22, 12 आणि 13 वचन. पुष्कळ गोऱ्यांनी मला वेढले आहे, बाशानातील दांडग्या गोऱ्यांनी मला घेरले आहे.
फाडून टाकणाऱ्या व गर्जना करणाऱ्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत. 16-17 वचन पण वाचू पुढे. स्तोत्र 22-16-17. कुत्र्यांनी मला वेढले आहे, दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे, त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजता येतात, ते माझ्याकडे टक लावून पाहतात. या ठिकाणी ना वचन सांगतं की गोऱ्यांनी मला वेढले. बाशनातील गोरे. बाशन म्हणजे एक अशी जागा आहे, असं खोरं आहे की तिथं इतकी हिरवळ असते की नेहमी तिथं भरपूर चारा असतो. आणि ज्यावेळेस जनावरांना चांगला चारा असतो, जनावर धष्टपुष्ट होतात. बाशनातील गोरे म्हणजे एकदम धष्टपुष्ट झालेले गोरे, अशांनी मला घेरलेलं आहे. आणि गर्जना करणाऱ्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्याकडे आलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण 1 पेत्र 5 अध्याय 8 वचन पाहतो, गर्जणारा सिंह कोण आहे? तो कुणाला गिळंकृत करावे म्हणून प्रयत्न करणारा तो सिंह म्हणजे सैतान आहे. या ठिकाणी ना देवाचे लोक असूनही, यहुदी लोक परमेश्वराने निवडलेले लोक असूनही सैतान त्यांच्यामध्ये त्या दिवसांमध्ये काम करत होता. प्रियांनो, यहूदा इस्करियोतमध्ये तर स्पष्ट लिहिलंच आहे की त्याच्यामध्ये सैतान शिरला. या लोकांनी त्याला घेरलेलं आहे. यहुदी त्याच्या बरोबर आहेत. बाशनातील गोऱ्यांसारखं त्यांनी घेरलंय, गर्जना करणाऱ्या सिंहासारखं त्यांनी घेरलंय. आणि पुढे सांगितलेलं आहे कुत्र्यांनी मला वेढलं आहे. कुत्रे म्हणजे कोणाला उपमा दिली? रोमी शिपायांना, जे फाडून खाणारे आहेत, असे रोमी शिपाई त्या ठिकाणी आहेत. या सगळ्या लोकांनी त्याला घेरलेलं आहे. आणि त्या सगळ्या जमावामध्ये येशू ख्रिस्त मोठ्याने सांगत आहे की मला तहान लागली आहे. योहान 4 अध्यायामध्ये त्या ठिकाणी सुद्धा येशू ख्रिस्ताने त्या शमरोनी स्त्रीला पाणी मागितलेलं आपण पाहतो. त्याला तहान लागली होती. चालून दमलेला ख्रिस्त तिथेही त्याची तहान आपल्याला पाहायला मिळते. तिथे एक वेगळं इंटेन्शन प्रभूच्या सेवेमध्ये आहे. ती स्त्री त्या ठिकाणी त्या विहिरीवरती बायबल सांगतं भर दुपारी तिथं आली होती, उन्हामध्ये दुपारी आली होती. आज जर तुमच्या गावाकडे तुम्ही कधी चक्कर केली, कधी तुम्ही गेलात, तर कुणीच उन्हात पाणी आणायला जात नाहीत. एक तर सकाळी जातात किंवा ऊन उतरल्याच्या नंतर जातात. दुपारी उन्हात कोण जाईल पाणी आणायला? पण कदाचित त्या स्त्रीची स्टोरी वाचून आणि ऐकून कुठेतरी मनात ही एक विशेष गोष्ट समजून येते की तिला कोणी मैत्रीणच नसेल, कदाचित तिच्या बरोबर येणारं जाणारं कोणी नसेल कदाचित. आणि म्हणून तिला त्या सकाळच्या वेळेत जाणारे किंवा संध्याकाळी विहिरीवर जाणारे लोक तिला कदाचित नावं ठेवत होती असतील, कारण की तिचं जीवन या प्रकारचं वाईट प्रकारचं जीवन होतं, पापाने बरबटलेलं जीवन होतं. आणि येशू ख्रिस्त अशा या शमरोनी स्त्रीला या ठिकाणी पाणी मागत आहे. आणि तिच्याशी बोलत असताना अनेक गोष्टी प्रभू बोलला, पण त्या गोष्टींकडे न जाता त्या पाण्याविषयी आपण थोडंसं लक्ष केंद्रित करू. या ठिकाणी योहान 4 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, योहान 4 आणि 14, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी जे पाणी देईल ते पिल्यानंतर कोणाला तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. त्याच्यामध्ये उपळतं पाणी, जीवनाचा झरा असणार आहे. प्रभूकडे ते पाणी आहे. ज्याच्याकडे जीवनी जल आहे, जो स्वतः जीवनी जल आहे, जीवनी भाकर आहे, तो वधस्तंभावर म्हणतोय की मला तहान लागली आहे. आणि सगळे निष्क्रिय बसलेत, सगळे निष्क्रिय आहेत. कुणी त्याला पाणी देतो किंवा कुणी त्याच्या मदतीला धावून यायला तयार नाही. आणि ख्रिस्ताचं हे वचन या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगतं की येशू पाणी मागत आहे. यशया 55:1 मध्ये त्याने सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. यशया 55:1 मध्ये बायबल सांगतं, अहो तान्हेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या पैसा वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. तान्हेल्यांनो जलाशयाकडे या. हे पाणी कसं आहे? फुकट आहे. सगळ्यांनी म्हणा फुकट आहे. जीवनी पाणी कसं आहे? ऐकताय का सगळे? प्रभूने फुकट दिलंय, फुकट देणं गरजेचं आहे. हालेलुया. या दिवसात फार चुकीचे सिद्धांत जगामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रार्थनेचे पैसे आकारले जातात. ऐकताय तुम्ही चर्च? आरोग्य पाहिजे, पैसे मागतात. वेगवेगळ्या गोष्टीसाठी डिमांड केली जाते. खबरदार अशा सेवकांकडे प्रार्थना करून घेण्यासाठी जाणार.
ते सगळे लबाड आणि ढोंगी आहेत प्रियांनो. प्रभूने सांगितलंय मी फुकट दिलंय, तुम्ही सुद्धा फुकट द्या. ही देवाची आपल्याला देणगी आहे. आम्ही ती आध्यात्मिक सेवा या प्रकारे करावी ही देवाची इच्छा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ते पाणी, ते जल त्याने फुकट दिलेलं आहे. आणि तेच वचन वेगळ्या रीतीनं प्रकटीकरण 22व्या अध्यायाच्या 27व्या वचनात पाहायला मिळतं. आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये आणि तहानेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. ते जीवनी जल सगळ्यांसाठी मोफत देण्यात आलेलं आहे. त्या जीवनाच्या जलाकडे येण्यासाठी प्रभूने आमंत्रित दिलंय. पण प्रभू आज वधस्तंभावरती म्हणतो मला तहान लागली. एकदा ना दावीद राजाला तहान लागली होती. दावीद राजाला आता ज्यावेळेस राजाला तहान लागते त्यावेळेस राजा एका विशिष्ट व्यक्तीला सांगतो. तो पॅलेबरदार असतो की ज्याला त्याने सांगायचं भूक लागली, तहान लागली. तो व्यक्ती त्याच्या जेवणाचा, अन्न पाण्याची व्यवस्था करतो. आधी तो चाखतो, म्हणजे विष असलं नसलं, काय त्रास आहे, चांगलं आहे वाईट आहे, तो तपासणार, मग नंतर तो राजाला भोजन देणार. असा व्यक्ती खास राजासाठी ठेवलेला असायचा. परंतु त्या दिवशी दाविदाने पाणी मागितलं, पण ते त्याने आपल्या पाणी देणाऱ्या व्यक्तीला न मागता आपल्या 3 योद्ध्यांना पाणी मागितलं. कोणाला मागितलं? योद्ध्यांना पाणी मागितलं. मला पाणी हवंय, मला पाणी द्या. आणि मग त्या 3 योद्ध्यांना सांगितलं की मला आपल्या राजवाड्यातलं पाणी नकोय, आपल्या इथलं पाणी नकोय, मला तहान लागलीये. ती बेथलेहेम मधली जी वेस आहे ना, त्याच्या जवळ जी विहीर आहे त्या विहिरीचं मला पाणी पाहिजे. आता वास्तविक पाहता त्यावेळेस वैऱ्यांनी बेथलेहेम घेरलेलं होतं. शत्रूच्या तावडीत त्यावेळेस बेथलेहेम होतं. आणि राजा सांगतोय की मला त्यांचं तिथून तुम्ही पाणी घेऊन या, मला ते पाणी पाहिजे. हे 3 योद्धे होते. दावीद काही साधारण व्यक्ती नाही. 66 लढाया लढतो, एक पण लढाई तो हरत नाही. 66 युद्ध जिंकणारा, त्याचे लोक पण तेवढे प्रभावी होते. बोलो येशू मसीह की. तर या ठिकाणी हा दावीद म्हणतो की मला पाणी प्यायचंय, पण त्या विहिरीचं, बेथलेहेमच्या वेशीच्या विहिरीचं. हे 3 योद्धे शत्रूच्या छावणीत शिरले आणि तिथून जाऊन त्यांनी गुप्त रीतीने ते पाणी राजासाठी घेऊन आले. दावीद राजाच्या हातात ते पाणी दिलं, पण दावीद ते पाणी पिईना. माझ्यामुळे माझे 3 योद्धे मेले असते, हे पाणी मी कसा पिऊ? त्याने ते पाणी परमेश्वरा प्रित्यर्थ ओतून दिलं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, दाविदाकडे योद्धे आहेत पाणी देण्यासाठी. आज या प्रभूच्या घरात असे कोणी योद्धे आहेत का की जे प्रभूची तहान भागवतील? राजाला तहान लागते, त्याची तहान भागवली जाते. आज राजांच्या राजाला तहान लागली आहे आणि मोठ्या अपेक्षेने तो तुमच्याकडे पाहतोय. आजही तो तुमच्याकडे पाहतोय आणि तो विचारतोय मला तहान लागली आहे. त्याची तहान कोण भागवणार? कोण त्याला तृप्त करणार? काय त्याची इच्छा आहे? काय त्याची योजना आहे आमच्या जीवनासाठी? काय आम्ही त्याचा शब्द पूर्ण करत आहोत का? काय खरंच आम्ही देवाच्या मार्गावरती चालत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. आणि आज देवाच्या उपस्थितीमध्ये असताना प्रभूला सांगितलं पाहिजे की प्रभू, माझं जीवन मी तुला समर्पित करतो. आजपासून मी स्वतःसाठी नाही, मी तुझ्यासाठी जगणार आहे. हालेलुया. त्या देवासाठी आम्ही आमचं जीवन जगणं गरजेचं आहे. आणि एकदा तुम्ही देवाच्या सानिध्यात जगायला सुरुवात केली की जे जल प्रभू तुमच्याकडे मागत आहे ते जल तुमच्या हृदयातून वाहणार आहे प्रियांनो. हालेलुया. बायबलचं वचन आहे या ठिकाणी योहान 7:38 मध्ये, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आमेन. जिवंत पाण्याची नदी माझ्यातून वाहणार आहे, पाळक साहेबातून वाहणार आहे, विश्वासणाऱ्यांमधून वाहणार आहे. प्रत्येक व्यक्तीमधून प्रभूच्या सामर्थ्याची नदी वाहेल. अख्खा देश प्रभूच्या सामर्थ्याने भरून जाईल प्रियांनो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. सगळीकडं देवाच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गुडघा टेकला जाईल. सगळीकडे देवाची प्रीती, देवाचं सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळणार आहे. आम्ही या शेवटच्या काळाच्या दिवसामध्ये आहोत. आम्ही अशा समयामध्ये आहोत की या समयामध्ये
देवाचं राज्य आम्हाला निकट दिसत आहे. हे दिवस असे आहेत की आम्हाला ते जीवनी जल सगळीकडे पोहोचवणं गरजेचं आहे. आज ख्रिस्त वधस्तंभावरती तहानेला आहे. आज ख्रिस्त वधस्तंभावरून पाणी मागत आहे. आज त्या प्रभूला आमची प्रतिक्रिया आम्हाला द्यायची आहे. आज प्रभूला सांगायचं की प्रभू मी तयार आहे, प्रभू माझा वापर कर, तुझी तहान भागवण्याचं मी काम करणार आहे. त्याची ती इच्छा आहे की त्याला पाणी मिळावं. आज काय इच्छा आहे? आज त्याची काय इच्छा आहे? आम्ही कुठली इच्छा देवाची पूर्ण करू शकतो? ख्रिस्ताने त्या गेतसेमने बागेत म्हटलं, माझी नको पण तुझी इच्छा पूर्ण होते. किती आज्ञाधारक आहे प्रभू, आणि तीच आज्ञाधारकता आमच्यात येणं गरजेचं आहे. प्रभूला विचारायचं आहे की मी तुझ्यासाठी काय करू, आणि जे प्रभू तुम्हाला सुचवेल ते करायला मागे पुढे बघू नका. कदाचित प्रभू तुम्हाला सोप्या गोष्टी सांगेल, फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा करू नका. बोलो येशू मसीह की. ऐकताय तुम्ही? छोट्या गोष्टी सांगेल, तो सांगेल जा त्याच्या डोक्यावर हात ठेव, त्याचा कॅन्सर मी बरा करीन. सोपी कामं तुम्हाला करायला सांगेल तो. हालेलुया. धोंड बाजूला करा, लाजराला उठवायचं काम तो करेल. रांजण तुम्ही पाण्याने भरा, द्राक्षरस तो तयार करेल. हालेलुया. तुमच्या जीवनाचा तो वापर करेल. तो जे सांगेल ते ऐकायला सुरुवात करा. तो म्हणेल जा शिंगरू सोडून आणा, तर सोडून आणा. शिंगरू सांगितलं तर शिंगरूच आणा. जे तो सांगतोय ते ऐका, आणि मग बघा आपल्या जीवनात काय होतंय. देवाचा शब्द आम्ही कधीही डावलता कामा नये. आज प्रभू या ठिकाणी विचारत आहे, मला तहान लागली आहे. आज आम्ही प्रभूकडं आपलं जीवन समर्पित करू. आज आम्ही देवाला सांगूया की प्रभू तुझी तहान भागवण्यासाठी माझ्या जीवनाचा वापर कर. आमेन. पवित्र देवा, या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची भेट घेतलीस, तुला धन्यवाद देतो. वचनाच्या उलगड्याने प्रभू आम्हाला तू आशीर्वादित करत आहेस. तुझे उपकार मानतो. आमचं सहाय्य कर, मदत कर, आणि तुझं गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून पिते ऐक. आमेन. सहा शब्द ख्रिस्ताने वधस्तंभावरून उच्चारला. योहान 19:30 आपण वाचला आत्ता, आणि येशूने म्हटलं आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे. ग्रीक भाषेत याला टेटलेस्टाई असं म्हणण्यात आलंय, आणि टेटलेस्टाई हा शब्द साधारण गोष्टीसाठी वापरला जात नाही. त्याचा उच्चार काही विशेष गोष्टींसाठी केला जातो. एखादं तुमचं काम झालंय, स्वयंपाक बनवलं, तुम्ही टेटलेस्टाई नाही बनवू शकत. एखादं काही काम तुम्हाला सांगितलंय साफसफाईचं, टेटलेस्टाई नाही. कपडे वॉश करून झाले, नाही. टेटलेस्टाई शब्द छोट्या गोष्टींना नाही वापरू शकत. जेव्हा मालक आपल्या सेवकाला एक फार मोठं काम देतो, मोठी कामगिरी देतो, आणि ती कामगिरी खूप कठीण असते, ती कामगिरी खूप जबाबदारीची असते, ती कामगिरी पूर्ण करण्यासाठी त्या दासाला खूप आतोनात परिश्रम करावे लागतात, आणि ते फार मोठं काम ज्यावेळेस पूर्ण होतं तेव्हाच हा शब्द वापरला जातो, टेटलेस्टाई. आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर हा शब्द वापरलेला आहे, पूर्ण झाले आहे. टेटलेस्टाई काय पूर्ण झाले आहे? फक्त 3 गोष्टी आपण पटकन पाहणार आहोत की काय पूर्ण झालंय. सगळ्यात पहिली गोष्ट, येशू ख्रिस्त गेतसेमाने बागेत होता, आणि त्यांनी प्रार्थना केली पित्याकडं. प्रार्थना तो करत होता, शिष्यांना सांगत होता जागृत राहा आणि प्रार्थना करा. पण त्यांचा आत्मा उत्सुक होता, पण देह आशक्त होता. सगळ्यांचा आपला आत्मा उत्सुक आहे आज. हालेलुया. आपण जागे आहोत. पण शिष्य त्या दिवशी झोपत होते, आणि शिष्य त्या ठिकाणी झोपत होते. येशू वारंवार त्यांना उठवायचा. ती वारंवार त्याची एक प्रार्थना होती ख्रिस्ताची, आणि आपण वाचूया यावेळेस मत्तई याचा 26वा अध्याय 39 वचन. मत्तई 26 आणि 39 काय सांगतं बायबल ऐका. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला, आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. येशू ख्रिस्ताने अशी प्रार्थना का केली? हा एक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. होईल तर हा प्याला टळून जावो. प्याला घेण्यासाठीच तर जगात आला होता.
वधस्तंभावर जाण्यासाठीच तर तिथं आला होता. आणि बऱ्याच वेळा या वचनाचा गैरअर्थ घेतला जातो की का असं प्रभूने म्हणावं की हा प्याला टळून जाऊ दे, त्याला काय आमचा उद्धार करायचा नव्हता का, की तो घाबरला होता, की कशामुळे तो असं बोलत होता. एक स्पष्ट सरळ सोपा अर्थ आहे त्याचा या वचनाचा. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो देव आहे. दुसरी गोष्ट आम्हाला ही समजली पाहिजे की तो मानव आहे, मनुष्य आहे. मनुष्याच्या प्रतिरूपाचा तो या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्यासारखं शरीर धारण करून तो आमच्यामध्ये राहिला. 33.5 वर्ष आमच्यात वस्ती करून तो राहिला. किती तो महान सामर्थ्यवान प्रभू आहे. ह्या त्याच्या उद्गाराने एक गोष्ट पक्की आपल्याला कळाली पाहिजे, येशू ख्रिस्त 100% देव होता, येशू ख्रिस्त 100% मानव होता. फक्त देव बनून आला असता तर त्याने प्रार्थना केली नसती की प्याला टळून जाऊ दे. तो 100% मानव आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याची ही प्रार्थना आहे. मानवाने कशी प्रार्थना देवाकडे करावी याची आदर्श उदाहरणं येशूच्या प्रार्थनेतून आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी येशू म्हणतो की हा प्याला टळून जाऊ दे. वेदनेचा प्याला आहे, यातनेचा प्याला आहे, हा दुःखाचा प्याला आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या त्या वेदनातले दुःख जे त्या गेतसेमाने बागेपासून सुरू झालं होतं, हाल अपेष्ट त्याच्या केल्या जात आहेत, हानमार त्याला केली जाते, त्या परमेश्वराच्या विरुद्ध कोणी बोलू शकत नाही, त्याच्या विरुद्ध कोणी जाऊ शकत नाही. परंतु येशू ख्रिस्त सगळे हाल, सगळ्या अपेष्टा तो यातना सहन करत आहे. छिन्न विछिन्न शरीर त्याचं झालेलं आहे, रक्त बंबाळ झालेला आहे, डोक्यात काट्यांचा मुकुट आहे, त्याचे वस्त्र काढून ते फाडण्यात आले, त्याला विवस्त्र करण्यात आलं. पॅशन ऑफ क्राइस्ट पिक्चर तुम्ही बघितला असेल, परंतु ती एक झलक आहे प्रियांनो. ख्रिस्ताचं जे दुःख होतं त्यापेक्षा खूप अधिक होतं. स्तोत्र 22 मधून आता वाचलं की तो म्हणतो माझी सगळी हाडं मला मोजता येतात का, एवढं त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालं होतं की त्याच्या हाडं दिसू शकतील एवढ्या त्याच्या जखमा जास्त होत्या. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जखमांनी आणि रक्तांनी भरलेला होता, पूर्णपणे व्याधींनी तो भरलेला होता. ज्यावेळेस तो म्हणतो पूर्ण झाले आहे, गेतसेमाने बागेपासून ज्या वेदना सुरू झाल्यात, सगळ्यात पहिली गोष्ट की त्या वेदना आता संपत आहेत. किती लोक आमेन म्हणतील, हालेलुया. प्राण देण्यासाठी शेवटच्या टप्प्यावरती ख्रिस्त आहे आणि त्यात तो म्हणत आहे पूर्ण झाले. सगळ्यात पहिली गोष्ट पक्की लक्षात ठेवा, वेदनांचा अंत झालाय. कुणाच्या? कुणाच्या? येशूच्या पण आणि आपल्या पण. त्याच्या वेदनेंनी. यशा 53:5 खरे पाहिलं असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली आणि त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. जखमा त्याला झाल्या, आमच्या पण वेदना संपल्या. प्रभूला धन्यवाद. आमचा त्रास निघून गेला, आमचे आजार निघून गेले. ख्रिस्त वधस्तंभावरती बोलत आहे पूर्ण झाले. ते जे त्याचं दुःख सहनाचा जो वेळ आहे तो वधस्तंभावर संपत आहे. पहिली गोष्ट म्हणून तो म्हणत आहे पूर्ण झाले आहे. दुसरी महत्वाची गोष्ट योहान 17:4 जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पित्याने दिलेलं काम, जे येशूला काम दिलं होतं ते येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती पूर्ण केलं. काय काम दिलं होतं? शास्त्रलेख पूर्ण करण्याचं काम दिलं होतं. काय काम दिलं होतं? पापासाठी खंडणी भरण्याचं काम त्याने दिलं होतं. त्याने काय काम दिलं होतं? दिनांना सुवार्ता सांगण्याचं काम दिलं होतं. सगळ्यांना आपल्याला पापातून, वाईटातून, सगळ्या अडखळणातून बाहेर काढण्याचं त्याला काम सोपवण्यात आलं होतं. बंदीवानांना मोकळं करण्याचं काम त्याला देण्यात आलं होतं. जे पित्याने त्याला सांगितलं, जे काम करण्यासाठी त्याला जगात पाठवलं होतं ते काम येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती पूर्ण केलं. आणि म्हणून तो म्हणतो पूर्ण झाले आहे. कधी कधी 100 वर्षाच्या वयस्कर माणसाला मृत्यू येत असेल तर तो म्हणतो की परतुंडाचं लग्न बघून गेलो असतो तर बरं झालं असतं. माणूस कधीच समाधानी नसतो. एखाद्याला घर नसलं तर तो प्रार्थना करतो झोपडं मिळू दे देवा. आणि झोपडं मिळालं एक छोटंसं स्लम एरियामध्ये, तो म्हणतो देवा कमीत कमी 1 रूम किचन तरी दे.
माणूस मरेपर्यंत माणसाची हाव कशाने संपत नाही. काही काही लोकांनी या हवेपोटी 20-20 बेडरूमचे घरं बांधलेत. अरे तू माणूस आहेस की मधमाशी आहेस? रात्रभर तू 20 बेडरूम मध्ये 10-10 मिनिटं झोपणार आहेस का? हे 7 शब्द चाललेत तसे. एक रूम मध्ये जाऊन शक्य आहे का? जीवन असंच निघून जातं या स्वार्थपाठी. जीवन असंच निघून जातं या सगळ्या आमच्या इच्छा अपेक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी. एकदा जगात गुरफटलेला माणूस तो देवाच्या राज्यात काय उपयोगी पडणार आहे? आम्ही समाधानी असावं ही देवाची इच्छा आहे. प्रभूला विचारायचं मी काय खावं, काय राहावं, कुठं राहावं, काय करावं हे देवापासून आम्ही समजून घेतलं पाहिजे. जर एखाद्याला पैशाची हाव आहे, अख्ख्या जगाचा पैसा गोळा करून त्याची एकट्याच्या अकाउंटवरती भरला तरी तो म्हणेल अजून काही मिळतंय का? माणसाची हाव संपत नाही. या ठिकाणी आम्ही असं जीवन जगायचं. ख्रिस्ताने जसं म्हटलं पूर्ण झाले आहे. आम्हाला काय काम दिलंय ते काम आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येईल त्यावेळेस आम्ही उचलले जाणार आहेत आणि त्या उचलले जाण्याच्या समयामध्ये आमची हिम्मत अशी असली पाहिजे का पित्या तू जे काम मला सांगितलं होतं ते मी पूर्ण केलं आहे. जे तू सांगितलंस ते काम मी माझ्या जीवनात पूर्ण करत आहे आणि ते काम मी पूर्ण केलेलं आहे. आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही धाडसाने प्रभूच्या राज्यात टिकून राहिलं पाहिजे. देवाने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. काही लोकांना सवय असते, एक आत्मा आहे तो दुष्ट आत्मा, प्रत्येक गोष्ट अर्धीच करतात. काही कामाला जातील 4 दिवसात जॉब चेंज. आज जातील 11वीचं वर्ष सायन्स मध्ये, 12वीचं कॉमर्स मध्ये आणि परत आर्टला ऍडमिशन. अरे तू माणूस आहेस का? कोण आहेस तू? इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला कुठलंही सायन्स घ्या, मेडिकल घ्या, कुठेही जा, पहिलं वर्ष कठीण असतं लेकरांनो. कुठेही जा, कारण तुम्हाला त्या अभ्यासाचा सराव नसतो. अचानक तुम्ही तिथून तिथं जाता. एखाद्या लेकरांना काही चांगला परदेशात जॉब मिळतो. काही नाही मम्मी इथं करमत नाही, मी परत आलो. अरे मोठा गेला कशाला होता? तुला समजायला पाहिजे. एकदा तुम्ही पाऊल उचललं तर ते काम पूर्ण केल्याशिवाय, प्रभूचं वचन कसं आहे, काम पूर्ण केल्याशिवाय ते विफल होऊन परत येत नाही. देवाचा शब्द जातो, काम केल्याशिवाय परत येत नाही. मग आम्ही आमच्या जीवनात हा कित्ता घेतला पाहिजे. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे ती गोष्ट तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आमेन. अजून थोडं बोलू का ह्या विषयावरती? बरं ऐका. लग्न हे कधीपर्यंत टिकलं पाहिजे? कधीपर्यंत लग्न टिकलं पाहिजे? पाळक साहेब लग्न लावताना काय म्हणतात? सुखात आणि दुःखात, श्रीमंतीत आणि दारिद्र्यात, रोगात आणि आरोग्यात. पण कुठपर्यंत? मरणाने आपला वियोग होईपर्यंत. आठवलं का लग्नाचा दिवस? प्रभूला धन्यवाद. हालेलुया. मरणाने वियोग होईपर्यंत. आजकालची लेकरं लग्न करतात आणि 4 दिवसात सासूबाईंनी मला ताट आपटून दिलं, आता मी नाही नांदणार त्या घरात. अरे म्हातारी झाली आजीबाई, हातातून चटकलं ताट. काय एवढं त्याच्यामध्ये? लग्नात साडी घेतली नाही, कोणी काही बोललं नाही, लगेच लग्न मोडायला निघतात. अरे देवाच्या मंदिरात तुम्ही वचन देताय एकमेकांना, लाज वाटली पाहिजे आपल्याला जर छोट्या कारणावरून आम्ही संसार उद्ध्वस्त करायला निघालो असो. इतकं टिकून राहिलं पाहिजे पती पत्नीने एका विश्वासामध्ये, एका सामर्थ्यामध्ये. तुम्ही रागीट आहात, प्रेमळ लाईट पार्टनर बघा. हालेलुया. बोले यीशु मसीह की. तुम्ही हसमुख आहात, शांत स्वभावाची बायको करा. तुम्हाला स्वयंपाक येत नाही तर स्वयंपाक शिकून घ्या. देवाच्या प्रिय लोकांनो, परिवार एक अशी जागा आहे की जिथं आम्ही एकजुटीने पुढे चाललं पाहिजे. फार महत्वाचं आहे. जे काम तुम्ही हाती घेतलंय ते अर्धवट सोडू नका. काही लोकांना सवय असते, नुसते वायदे करतात. आलोच, हे काय पोचलोच, आलोच, हे काय आत्ता तिथंच आहे, आलोच, करतोच, होणार तुमचं काम, मी करतो. आणि शेवटी ज्यावेळेस उत्तर बघायची वेळ येते कशात काहीच नसतं. अर्धवट गोष्टी सोडू नका. स्वतःच्या शब्दाची किंमत करायला शिका. आमीन. आज हे वचन आमच्यासाठी एवढं महत्वाचं की पित्याने दिलेली जबाबदारी
मग फक्त येशूलाच दिली का जबाबदारी? आम्हाला पण जबाबदारी दिली. मग जी जबाबदारी देवाने आम्हाला दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही पूर्ण केली पाहिजे. मंडळीतील प्रत्येक सदस्यांना आपली जबाबदारी कळाली पाहिजे. आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत. मस्तक कोण आहे? येशू. आणि आपण कोण आहे? शरीर आहोत. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि या शरीराची जबाबदारी आहे. डोळ्यांचं काम डोळ्याला करावं लागेल, कानाचं काम कानानं करावं लागेल, बोलण्याचं काम मोठ्यानं करावं लागेल. प्रत्येक अवयवाला काम दिलेलं आहे. ते काम त्याने करावं लागेल. काही लोक म्हणतात तुझे डोळे खूप बोलकेत, मग त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावून टाकून डोळ्यांनीच बोल म्हणावं. अरे असं असतं का कुठं? जेनू काम तेनू कराय. ज्याचं काम आहे त्याने ते काम केलं पाहिजे. मंडळीमध्ये प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. किती लोक आमेन म्हणतील? येशूने म्हटले पूर्ण झाले. पहिली गोष्ट काय पूर्ण झाली? त्याच्या वेदना पूर्ण झाल्या. काय पूर्ण झालं? वेदना पूर्ण झाल्या. दुसरी गोष्ट काय पूर्ण झालं? देवाने सोपवलेलं काम पूर्ण. दुसरी गोष्ट काय पूर्ण झालं? देवाचं काम पूर्ण झालं. तिसरी गोष्ट युद्ध पूर्ण झालं. तिसरी गोष्ट काय पूर्ण झालं? युद्ध. उत्पत्ती 3 अध्याय 15 वचन. शाप दिला सर्पाला, स्त्रीचं संतान आणि तुझं संतान यांच्यामध्ये मी परस्पर वैर प्रस्थापित करीत आहे आजपासून. ते वैर सुरू झालं. आणि या वैरामध्ये काय झालं की स्त्रीचं संतान आणि तुझं संतान यांच्यात वैर असेल, तू त्याची टाच फोडशील, पण ते स्त्रीचं संतान तुझं मस्तक ठेचणार आहे. ही जी भविष्यवाणी आहे, हे जे युद्ध आहे, आत्मिक युद्ध, ते युद्ध वधस्तंभावरती संपलेलं आहे. हालेलुया. वधस्तंभावरती युद्ध संपलं. पूर्ण फुल स्टॉप लागला त्या युद्धाला. जो हारलेला आहे तो सैतान तुमच्या पुढे किती उड्या मारल्या तरी त्याला आठवण करून द्यायची, तू हारलायस. तो खाली मान घालून निघून जाईल. हालेलुया. सैतानाच्या शक्तीवरती तुम्हाला अधिकार दिलाय. ते भूत लागतात, अजिबात घाबरू नका. त्यांचे भूत बघून आपले धार्मिक लोक थरथर. अरे ते भूत आहे, ते थरथर कापलं पाहिजे, तू कुठं थरथर कापतो? आणि काही भविष्यवाणी करणारे फार भंगार लोक आजकाल अस्तित्वात आहे. मी भंगार म्हणतो कारण सांगतो. तुमच्या घरात खूप दुष्ट आत्मे आहेत, घर सोडून द्या, दुसरीकडे जा. अरे मोठ्या, घराच्या कागदपत्रावर दुष्ट आत्म्याचं नाव लिहिलंय का माझं लिहिलंय? हा, घर त्या दुष्ट आत्म्याचं आहे का घर तुमचं आहे? जायचं असेल तर दुष्ट आत्मे निघून जातील. तुम्ही तिथंच थांबायचं देवाचं नाव घेऊन. सैतानाला घाबरू नका. आणि जर का दुसरीकडे गेलात, मी पत्ता द्यायला लावीन बरं का तुमचा. सॉरी. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट करतंय 3 गोष्टी पूर्ण झाल्या. पहिली गोष्ट वेदनांचा अंत झाला. दुसरी गोष्ट पित्याने दिलेलं काम पूर्ण झालं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट युद्ध संपलं. आणि या युद्धामध्ये येशू ख्रिस्त विजयी झालेला आहे. हालेलुया. आणि त्या ख्रिस्ताचा जय आमच्या जीवनात आहे. ज्याला ख्रिस्त लाभला, कान उघडे ठेवून ऐका, ज्याला येशू मिळालेला आहे तो व्यक्ती जीवनात कधीच हरू शकत नाही. हालेलुया. स्वर्ग विजयी लोकांसाठी आहे, हरलेल्या लोकांसाठी नाही. तुमच्या जीवनातल्या अडीअडचणी, काही संकट येऊ, लांबून संकट बघून इकडंच हसायला सुरुवात करायची. आलाच का, ये, तुला बरोबर पायाखाली घेतो. हालेलुया. तो पूर्ण झाले शब्दामधला जो सामर्थ्याचा अर्थ आहे तो प्रभूने आमच्या जीवनात दिला. आज ते सामर्थ्य स्वीकारूया आणि आम्ही पण धाडस ठेवूया. प्रभू जे सांगेल प्रभूला सांगूया वेळोवेळी, तू हे सांगितलं पूर्ण झाले आहे, तू ते सांगितलं पूर्ण झाले आहे. आयुष्यभर प्रभूचं काम पूर्ण करूया. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, धन्यवाद देतो या शब्दाद्वारे प्रभू परमेश्वर आमच्याशी बोललास, तुझे उपकार मानतो. खरोखर प्रभू या वचनाद्वारे आमच्या जीवनाची पकड घे. आज नंतर प्रभू परमेश्वरा सर्व तुझ्या योजना पूर्ण करण्यासाठी आमचा उपयोग करा. आम्हीही धाडसाने म्हणू शकू पूर्ण झाले आहे अशी आमच्यावर दया कर. येशूच्या नावात मागतो म्हणून पिते ऐक. वधस्तंभावरील प्रभूच्या 7 उद्गारांपैकी शेवटच्या उद्गाराकडे आपण आहोत. लूक 23:46 ते 48 वचन आपण वाचलेली आहेत. आणि यामध्ये प्रभू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा,
मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो असे बोलून त्याने प्राण सोडला. या ठिकाणी एक अद्भुत असं वातावरण त्या ठिकाणी आहे. शताधिपती देखील तिथे आहे आणि तो म्हणतो की खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. प्रभूने आपला आत्मा आपल्या पित्याच्या हाती सोपवलेला आहे. ख्रिस्ताचा जन्म ही एक जगाच्या इतिहासातील फार एक अलौकिक घटना आहे. मरियेवरती देवाचा पवित्र आत्मा आला, सामर्थ्य आलं आणि येशू बाळ त्या मरियेच्या उदरामध्ये आलं. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ख्रिस्ताचं या जगात येणं झालं. जिथून प्रभूचा उगम किंवा प्रभूचं येणं आहे, प्रभूचं येण्याचं स्थान म्हणजे स्वर्ग आहे. लूक 1:35 मध्ये त्याच पवित्र आत्म्याद्वारे मरियेच्या उदरामध्ये येशू आलेला आहे. आणि म्हणून जिथून तो आला आहे तिथं त्या स्थानाकडेच त्याचा आत्मा त्या देवाच्या हाती सुपूर्त करणं हे नितांत गरजेचं होतं. एक दिवशी काही लोक येशूकडे आले आणि त्यांनी प्रभूला प्रश्न विचारला, कैसराला कर देणं योग्य आहे का? आणि मग प्रभूने एक नाणं मागवून घेतलं आणि त्यांना विचारलं की याच्यावर कोणाचं चित्र आहे? आणि त्याच्यावर कैसराचं चित्र होतं. आणि प्रभूने एक शब्द त्यांना सांगितलं, एक वाक्य, कैसराचे ते कैसराला, देवाचे ते देवाला. नाण्यावरती कैसराचं चित्र आहे, नाणं कैसराला जाऊ द्या, पण येशूचा जो मुखवट आहे, येशूचा जे चेहरा आहे, तो चेहरा देवाचा चेहरा आहे. आणि म्हणून तो जिथून आहे तिथं त्या देवाच्या कडं त्याचा आत्मा सुपूर्त होणं हे फार गरजेचं आहे. शरीर कबरीत गेलं तर चालेल, पण आत्मा योग्य ठिकाणी गेला पाहिजे. श्रीमंत मनुष्य मरण पावला, दरिद्री लाजर पण मरण पावला. श्रीमंताची कशी प्रेतक्रिया झाली हे बायबलमध्ये लिहिलंय, पण दरिद्री लाजराच्या प्रेतक्रियेबद्दल काहीच उल्लेख दिसत नाही. मेल्यानंतर काय होतं यापेक्षा जिवंतपणे आपण काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. येशू ख्रिस्ताने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवून दिलेला आहे. आणि ज्यावेळेस ही घटना घडली, बायबल सांगतं की अनेक लोक ऊर बडवून त्या ठिकाणी घेत आहेत, खेद करत आहेत. लोकसमुदाय 48व्या वचनामध्ये 23-48 लूकच्या पुस्तकात सांगितलं की लोक ऊर बडवून घेत होते. ख्रिस्त वधस्तंभावरती मृत्युमुखी पडत असताना, त्याचं मरण त्यांना दिसत असताना, प्रभूने प्राण सोडलेला असताना लोकांनी ऊर बडवून घेतला. असाच दिवस परत एकदा येणार आहे. प्रकटीकरण 1 अध्यायाच्या 7व्या वचनात लिहिलेलं आहे की प्रत्येक डोळा येशूला पाहणार आहे जेव्हा तो मेघारूढ होऊन येईल. आणि त्याच्या येण्याने मंडळी आनंद करेल यात तीळ मात्र शंका नाही. उचलले जाणारे लोक, आशीर्वादित लोक जे प्रभू बरोबर स्वर्गीय राज्यात प्रवेश करणार आहेत, कोकराच्या मेजवानीमध्ये सहभागी होणार आहेत, ते लोक आनंद करतील. पण इथं अजून एक असा समुदाय असेल की ज्यांनी आयुष्यभर फक्त प्रभूजी प्रभूजी म्हटलं, पण आपलं मन देवाकडे लावलं नाही. असे लोक त्या दिवशी बायबल सांगतं, वेगवेगळ्या वंश, वेगवेगळे लोक, बायबल सांगतं की ते त्या दिवशी ऊर बडवून घेतील. ही एक अलौकिक घटना आहे की ख्रिस्त वधस्तंभावरती मारला जात आहे. ख्रिस्ताचं बलिदान झालं त्यावेळेस मार्क याचा 15वा अध्याय 37 आणि 38 वचनामध्ये बायबल सांगतं, प्रभूने ज्यावेळेस प्राण सोडला, प्राण त्यागला त्याने, त्यावेळेस काय घडलं. मार्क 15वा अध्याय 37 आणि 38 वचन या ठिकाणी बायबल सांगत आहे, मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. पुढे सांगितलंय, तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. कुठून? वरपासून खालपर्यंत. हा पडदा जो आहे तो पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थान याच्या मध्ये तो पडदा होता. हा पडदा ख्रिस्ताने प्राण दिल्याबरोबर हा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. खालपासून वरपर्यंत फाटला असता आपण म्हटलो असं माणसाने फाडला, पण हा देवाने फाडला होता, म्हणून हा वरपासून खालपर्यंत फाडला होता. ज्यावेळेस या पडद्याचा विषय येतो त्यावेळेस एक गोष्ट अशी नजरेसमोर येते की जेव्हा आपण एखाद्याच्या लग्नामध्ये जातो का नाही जातो, त्यावेळेस मुलीने काय घेतलेलं असतं, ते पांढरा काय म्हणतात त्याला, वेल घेतलेला असतो. मुलगी उभी आहे, मुलगा उभा आहे आणि एक क्षण येतो, पाळक साहेब सांगतात वेल वर करा,
आणि मग मुलगा पूर्ण हिंमत एकत्र करून. आणि आपले सगळे लोक काय करतात की त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघतात, कारण एवढा वेळ दिसलीच नाही मुलगी. आज नंतर ते बंद करा, मुलाच्या चेहऱ्याकडे बघा, त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो बघा. त्याच्यात एक वेगळी आनंद आहे त्याच्यात. ज्या वेळेस हा पडदा फाटला गेला, ते लग्नामध्ये जसा वेल वर करतात ना, वराला वधूचा चेहरा दिसतो, तसा देव आणि आमच्यातला पडदा नष्ट झाला. प्रियांनो, आत्मिक दृष्टीनं पहा, आत्मिक क्षेत्रात पहा. यरीहोची भिंत तुमच्यासाठी कोसळलेली तुम्हाला दिसेल. तुमच्यासाठी ती यार्देन दुभागलेली तुम्हाला दिसेल. तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला हे तुम्हाला दिसेल. लाजराच्या कबरेवरची धोंड बाजूला सरकली हे तुम्हाला दिसेल. तुम्हाला देवाबरोबर भेट झाल्याचा अनुभव येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त वधस्तंभावरती मारलं जाणं ही एक अलौकिक घटना आहे. देवाला कुणीच मारू शकत नाही. ऐकताय तुम्ही चर्च? पण बायबल सांगते येशू मेला. जी गोष्ट अशक्य आहे, आमच्या प्रेमाखातर त्याने ती शक्य केली. आणि म्हणून मी धाडसाने म्हणतो, जुन्या करारातील सेवकांपेक्षा तुम्ही आणि मी जास्त धन्य आहोत. का म्हणताय तुम्ही असं? कारण की त्या जुन्या करारातील दासांकडं कोकऱ्याचं बकऱ्याचं रक्त होतं, आमच्याकडे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आज आम्ही किती धन्य, किती आशीर्वादित आहोत. ते दास होते योहान 1:12 आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. अजून माझी थोडी डेअरिंग वाढवतो आणि अजून एक वाक्य बोलतो, 12 शिष्यांपेक्षा आम्ही जास्त धन्य आहोत. का आम्ही धन्य आहोत? थोमाने जेव्हा विचारलं तळहाताच्या खुणा, प्रभू त्यानं काय म्हटलं? तू पाहून विश्वास ठेवला, पण जे न पाहता विश्वास ठेवतील ते आम्ही शिष्यांपेक्षा धन्य आहोत. आता माझी स्ट्रेंथ अजून वरच्या लेवलला चालली. आणखीन एक वाक्य बोलतो, तुम्ही देवदूतांपेक्षा धन्य आहात. मी म्हटलं, जे देवदूत रात्रंदिवस देवाचा चेहरा पारखतात, त्या देवदूतांपेक्षा तुम्ही जास्त धन्य आहात. देवाच्या लोकांनो, देवदूतापेक्षा आम्ही धन्य कायत माहिती आहे? कारण येशूने कुठल्या देवदूतासाठी रक्त सांडलं नाही, माझ्यासाठी तुमच्यासाठी सांडलं. किती धन्य आहेत आम्ही, किती आशीर्वादित आहेत आम्ही. त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ नये. त्याच्या बलिदानाचा आनंद, आज गुड फ्रायडे, जयोत्सवाचा दिवस आहे, विजयाचा दिवस आहे. पापावरती, सैतानावरती आम्ही विजयी झालेलो आहोत. हालेलुया, आमेन. प्रभूला धन्यवाद. आज आमच्यासाठी यरीहोची भिंत कोसळली, यार्देन दुभागली, तांबडा समुद्र दुभागलाय, लाजराच्या कबरेवरची धोंड निघाल्यासारखं पुनरुत्थ झाले लोक. त्यावेळेस अद्भुत कार्य झालं. स्वर्गाचे द्वार आमच्यासाठी उघडलेत, आशीर्वादाचे दरवाजे उघडलेत. ख्रिस्ताचं मरण आमच्यासाठी जीवन ठरलंय. ते बलिदान व्यर्थ जाऊ नये. आणि म्हणून आपण आनंद करू की आमच्यासाठी तारणाचा मार्ग ख्रिस्ताने वधस्तंभावरती मोकळा केला. देवाचा पुत्र आमच्यासाठी मारला गेला. असं प्रेम या जगात आमच्यावर कोणी करू शकत नाही. आमेन. काही क्षण उभे राहू, एक लहानशी प्रार्थना करूया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आज जे 7ही शब्द प्रभू आम्ही तुझपासून ऐकले आहेत, त्या वचनाच्या अभ्यासाने प्रभू अजून आम्ही तुझ्या जवळ, तुझ्या मिठीत आलो आहोत. आणि आज खरंच आमच्या आध्यात्मिक नेत्र उघडले आणि आम्हाला कळालंय प्रभू, ते बलिदान एक साधारण गोष्ट नव्हती. ख्रिस्ताचा वधस्तंभ एक साधारण गोष्ट नव्हती. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की आमच्यासाठी येशू तू रक्त सांडलंस, स्वर्गात जाण्याचा अधिकार आम्हाला दिला, वधस्तंभावर तो जयोत्सव तू साजरा केलास. आणि आज आम्ही तुझे उपकार मानतो की आम्ही पापी होतो पण तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध केलं. जे आम्ही परराष्ट्रीय होतो ते आम्ही आता स्वकीय झालो आहोत. ज्यांना टाकून देण्यात आलं होतं, जे आम्ही उकिरड्यावरती आणि धुळीत पडलेलो होतो, आज आम्ही अधिपतींच्या बरोबर त्यांच्या पंक्तीला बसलो आहोत. ही केवळ तुझी दया आहे प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो.
इथून पुढचा वेळ समय तुझ्या हाती घे. आज पूर्ण प्रभू हा समय तुझ्या वचनातून अगदी गंभीर रीतीनं शांतपणे सगळ्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी सर्वांना तू सहाय्य केलंस, तुझे उपकार मानतो. पाळक साहेबांना तुझ्या हाती घे, त्यांचा परिवार आशीर्वादित कर देवा. प्रभू आज आम्ही विशेष पाळक साहेबांसाठी प्रार्थना करतो. 11 महिन्यांपूर्वी जो दुःखद प्रसंग प्रभू परमेश्वरा परिवारावरती आला होता, प्रभू परमेश्वरा त्या सर्व प्रसंगातून सावरण्यासाठी आणि पुन्हा एक वार तुझ्या विश्वासात दृढ आणि खंबीर रीतीनं पुन्हा सेवा करण्यासाठी तू कृपादृष्टी केलीस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्व मंडळी मिळून, तुझे दासदासी मिळून पाळक साहेबांसाठी आणि पाळकीनबाईंसाठी मी प्रार्थना करतो. स्वर्गाचे द्वार त्यांच्यासाठी उघडले जाऊ देत प्रभू परमेश्वरा. आत्मिक क्षेत्रात त्यांना अनेक पुत्र आणि कन्या दे प्रभू. त्यांच्या जीवनात प्रभू परमेश्वरा त्यांना कधी पुच्छ करू नको, तर त्यांना मस्तक कर देवा. त्यांना कधी मागे राहू नको देऊ प्रभू, तर त्यांना पुढे ठेव. आज आमची प्रार्थना आम्ही प्रभू तुझ समोर सादर केलेली आहे आणि आज आम्ही एकच घोषणा करतो, प्रभू मध्ये 20 पावलेले ते धन्य, कारण की ते उठवले जाणार आहेत, परत आमच्या भेटी होतील आणि युगानुयुग आम्ही तुझ्या सानिध्यात एकत्र राहू. प्रभू तुझ्या अलौकिक कृपेबद्दल, आजच्या वचनाबद्दल, सुंदर आराधनेबद्दल, तुझ्या सर्व कृपेबद्दल तुझ्या मनापासून उपकार मानतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो, म्हणून पित्या ऐक. आमेन, आमेन.